स्वराज्यरक्षक संभाजी सिरियलचं हे टायटल सॉन्ग ऐकल्यानंतर सुद्धा आजही प्रत्येक तरुणांच्या मनामध्ये रोमांच तयार होतं. असे छान हे चित्र आपण बोलणार आहोत. ज्या कलाकारांनी तुमची चित्र सगळी काढलेली आहेत, तो अनंत लोहार नावाचा कोंडव्याचा एक साधा कलाकार आहे. त्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. आपण सगळे सत्कार झाल्यानंतर आपण त्यांना बोलणार आहोत. आला आता मी स्टेजवर आणखी एका कलावंताला, दोन कलावंतांना त्यांचा आता परफॉर्मन्स बघितला. त्यांच्यानंतर चिटणीस साहेब 18 वर्षाच्या ग्रंथ महोत्सवामध्ये एका मुलीनं या ग्रंथ महोत्सवामध्ये आपला परफॉर्मन्स एका रविवारी सांस्कृतिक कार्यक्रमात सादर केला आणि तिनं मागं वळून पाहिलंच नाही. बलिताच्या स्पर्शाने लोखंडाचं सोनं होतं ही काही कवी कल्पना नाही. तिची आई शिक्षिका आहे, प्राथमिक शिक्षिका आहे. 24 वर्ष या ग्रंथ महोत्सवात येते, पण सांस्कृतिक विभागातून तयार झालेली आणि जिथं जिथं सत्कार होईल, जिथं जिथं परफॉर्मन्स होईल, तिथं तिथं जाऊन ग्रंथ महोत्सवाचं महत्व सांगणारी, आभार मानणारी, धन्यवाद देणारी साताऱ्याच्या मातीतली आणखी एक सिरियल मध्ये तुम्ही पारो या सिरियल मध्ये निगेटिव्ह भूमिका करणारी आणि तुम्हा आम्हा सर्वांची लाडकी अभिनेत्री श्वेता खरात, टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करून व्यासपीठावर आपण त्यांना बोलवतोय. आणखी एक खुर्ची द्या. श्वेता खरात या ठिकाणी उपस्थित आणि मगाशी त्यांचा परफॉर्मन्स बघितला. असे श्वेताताईंच्या परिवारातील एक सुंदर असा व्यक्तिमत्व आदरणीय बलराज कुंकर यांनीही व्यासपीठावर बसावं अशी मी त्यांना विनंती करतो. एक खुर्ची. आणखी एक खुर्ची पाहिजे. आपण बस ना. मी या ग्रंथ महोत्सवामध्ये श्वेताताई आल्या, फार मोठं आमचं सर्वांचं भाग्य आहे. मुलाखतीला सुरुवात करण्यापूर्वी आज सातारा जिल्हा ग्रंथ महोत्सव समितीच्या वतीनं आज आपण श्वेताताईंना हे मानपत्र प्रदान करणार आहोत. हे मानपत्राचं लेखन मी केलंय, पण अनेक जणांनी, अनेक कलावंतांनी सांगितलं की हे मुद्दे अजिबात गाळू नका. मी तुम्हा सर्वांच्या साक्षीने त्या मानपत्राचं वाचन करतो. आदरणीय श्वेताताई, सप्रेम नमस्कार. सातारा जिल्हा ग्रंथ महोत्सव समितीच्या वतीने देण्यात येणाऱ्या या मानपत्राचं वाचन करताना मला विशेष आनंद होतोय. महाराष्ट्रामध्ये सातारा पॅटर्न म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाचन संस्कृतीचा मानदंड असणाऱ्या 24व्या ग्रंथ महोत्सवात आपणास हा पुरस्कार देताना, आपला सन्मान करताना आम्हाला विशेष आनंद होतोय. श्वेताताई, आपण महाराष्ट्रातल्या एक प्रसिद्ध अभिनेत्री, निर्माती आणि यशस्वी उद्योजिका आहात. सातारा ही आपली जन्मभूमी. 25 फेब्रुवारी 1900 साल सांगायचं नसतं ना अभिनेत्रीचं. 25 फेब्रुवारी हा आपला जन्मदिवस. आपली आई उद्योजिका, आदर्श गृहिणी आहेच, पण त्यांनी आपल्या सातारच्या आईनं आपल्यावर रुजवलेला संस्कार, विचार आपण आपले प्राथमिक शिक्षण निर्मल कॉन्व्हेंट्स मध्ये केले, महाविद्यालयीन शिक्षण पुणे मुंबई इथे गेले. गदर सारख्या ऐतिहासिक चित्रपटात आम्ही शोधलं तर तुम्ही आम्हाला दिसला. चित्रपट सृष्टीमध्ये पदार्पण केलं, मग आपण मागे वळून पाहिलं नाही. अवंतिका, अवघाचे संसार, वादळवाट अशा 50 मालिकांच्या मध्ये आपण आपला ठसा उठवला. लागीर झालं, देव माणूस, मिसेस मुख्यमंत्री, लाखात एक दादा अशा सर्वोत्तम कलाकृतींना जन्माला घालून आपण छोटा पडदा समृद्ध केला. संदीप भन्साळींचा उल्लेख करणं अत्यंत गरजेचं आहे. संदीप भन्साळींसारखा एक सज्जन, विचारशील, संस्कारी आणि धैर्यवान जोडीदार आपल्या आयुष्यामध्ये आला आणि त्यानं आपलं आयुष्य सार्थकी करून टाकलं. आपल्या लाडक्या लेकीला, वामिकाला आणि आजही चांदवडीच्या कोंबड्या तिला विचारल्याशिवाय अंड घालत नाही. त्याचा इतिहास सांगणार आहे, त्याचा इतिहास सांगणार आहे. सेटवर असताना कोणताही गर्व न करता स्पॉट बॉय पासून तीर्थक्षापर्यंत दिलखुलास गप्पा मारणारी एकमेव महाराष्ट्राची अभिनेत्री म्हणजे श्वेता शिंदे. अनेक जण गावापासून मुंबईपर्यंत असा चित्रपटसृष्टीचा प्रवास करतात, यशस्वी होतात, अपयशी होतात, पण आपण
मुंबईच्या बॉलिवूडला साताऱ्यात आणलं, त्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद. सातारच्या बोली भाषेला लई सातारच्या बोली भाषेला लई समृद्ध केलं तुम्ही आणि ही वज्रबूट बांधून वज्र प्रोडक्शनचं निर्मिती केली. नव्यानं उभं राहिलेल्या हजारो तरुणांना जिथं फसवणूक होते अशा या क्षेत्रामध्ये अभिनयाचा अंग असणाऱ्याला आपण मायेची कोच दिली आणि अनेक साताऱ्याच्या जिल्हा कलावंतांना आपण प्रतिष्ठेचं देवघर मिळवून दिलं. ते केवळ श्वेता शिंदे आपणच. फक्त माता आणि माती या दोन्हींचीही पूज राखणारी पिढी जन्माला आली तरच उद्धार होऊ शकतो या मातीचा आणि एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये राहिला तरच उद्धार होऊ शकतो. या प्रत्येक माणसाचा पुरुषाच्या खांद्याला खांदा लावायला तुम्ही सांगत नाही, त्याच्या खांद्यापेक्षा उंच खांदा झाला पाहिजे हे जाहीर मुलाखतीमध्ये आपण सांगता. ती फक्त श्वेता शिंदेच. देऊळबंद, आभास, मोहिनी अशा अजरामर चित्रपटातून आपली छबी उंचवली. प्रत्येक कलावंताकडून काही ना काहीतरी घ्यावे यासाठी आपण ज्येष्ठ कलावंतांचा सन्मान राखता. माझ्या मालिकेला कलाकार हा आत्मनिर्भर झाला पाहिजे यासाठी झटत असता आणि म्हणूनच सातारच्या मातीला आपला अत्यंत अभिमान आहे. आज 25 वर्षाच्या 24व्या ग्रंथ महोत्सवामध्ये हा वाचन संस्कृतीचा ज्ञानयज्ञ आज चालत असताना सातारा जिल्हा ग्रंथ महोत्सव समितीच्या वतीनं हे मानपत्र आपल्याला प्रदान करताना आम्हाला विशेष आनंद होतोय. आपले नम्र प्राचार्य डॉक्टर यशवंत पाटणे, कार्यवाह श्री चिटणीस प्राचार्य वी ना लांडगे, प्रदीप कांबळे, प्राध्यापक साहेबराव होळ आणि सर्व सदस्य सातारा जिल्हा ग्रंथ महोत्सव समिती, धन्यवाद. आणि मी आदरणीय प्रतापजी गंगावणे, श्री चिटणीस आणि डॉक्टर मेनकुदळे यांना अशी विनंती करतो की हे सन्मान पत्र, त्यांची छबी आणि त्यांचा सन्मान आम्ही करत आहोत. मी त्यांना अशी विनंती करतो या सर्व मान्यवरांना की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना हा सन्मान प्रदान करावा. हे मानपत्र, आपलं पेन्सिल स्केच, शाल आज आपल्या सर्वांच्या साक्षीनं डॉक्टर राजेंद्र माने कृपया ग्रंथ महोत्सव समितीचे सदस्य कृपया 5 मिनिटासाठी वर या. डॉक्टर ग्रंथ महोत्सव समितीचे सदस्य प्लीज 1 मिनिट सगळे ग्रंथ महोत्सव समितीचे सदस्य वर येतील 5 मिनिटासाठी आणि परत खाली बसतील. मी चित्रकार अनंत लोहारे, टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करा. दरवर्षी या प्रतिमा तयार करत असतो. याच ग्रंथ महोत्सवामध्ये चिटणीस साहेबांनी त्याला एक स्टॉल मिळवून दिला होता. आपण संबंध महाराष्ट्रावरून आणि चित्रवरून जातो. मी त्याला सर्टिफिकेट द्या. या अनंत लोहारा हा साधा अतिशय मुलगा आहे. त्याची चित्र बघण्यासारखी सगळी. एक मिनिट. श्वेताताईंचा आणखी एक सन्मान होतोय. श्वेताताईंचा आणखी एक सन्मान, तो काय ग्रंथ महोत्सव समितीच्या वतीनं नाही, पण मालिका सुद्धा मराठी राजभाषा मिळवून देते आणि काहींचे प्रश्न मिटतात, सामाजिक प्रश्न मिटतात. लागेर या सिरियलच्या माध्यमातून हजारो तरुण जेव्हा मिलिटरीमध्ये सैन्यामध्ये भरती झाले, त्यांच्या लग्नाचा प्रश्न, त्या सांगतीलच त्याविषयी, लग्नाचा प्रश्न तयार झाला. एखादी सिरियल, एखादी मालिका चित्रपट काय करू शकतो
हे मिलिटरी ऑप्शन मधले 2 मेजर आज इथं उपस्थित राहिले. त्या मेजरने काय केलंय माहितीये, एका माहेर वासनीला साडी चोळीचा आहेर आणलाय. कारण अनेक मुलांची लग्न त्यांनी दिली आणि तुमच्या समोर आता कारण वर्णन आहे. मी अमृत दादासो जाधव आणि सुधीर शामराव करांडे सुभेदार मेजर यांना विनंती करतो की आपण त्यांच्या साडी चोळी, ही दोनही मिलिटरीतली मंडळी आहेत, लक्षात घ्या, मोठ्या पदावरती रिटायर्ड झालेली आहेत आणि आपशिंगेसारख्या गावामध्ये प्रत्येक घरामध्ये आज हा विषय श्वेताताईंचे अश्रू माहेरवासिनीला रडून द्यावं बरं का. मेरा धर्मा तू, मेरा धर्मा तू, तेरा सब कुछ मैं, तेरा सब कुछ तू. आटाट पाकिस्तानचं नाव घेऊ नये. हे थांबा जरा, गाडगे इकडे या. मेजर साधव, 8 जणांना, 8 नक्षलवाद्यांना मारून इथं आपलं चांगलं उत्तम आयुष्य आपशिंग यांचे हे माणसं जगतात. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. धन्यवाद. धन्यवाद. आणि यानंतर मी ज्यांनी मागाशी परफॉर्मन्स केला आणि वज्र प्रोडक्शनचे अतिशय उत्तम असे कलाकार छत्री काका यांचाही सन्मान होतोय. त्यांना सुद्धा छबी मिळते. श्वेताताईंच्या हस्ते आणि चिटणीस साहेबांच्या हस्ते, प्रताप गंगावणे यांच्या हस्ते, डॉक्टर शिवलिंग मेनकुदळे यांच्या हस्ते हा सन्मान होतोय. आज एक श्वेता तयार झाली की दुसरी श्वेता या क्षेत्रात तयार झालीच पाहिजे. हे श्वेतपर्व असंच सुरू राहिलं पाहिजे. टीव्ही कोण बघत नाही, नवऱ्यांना उपाशी ठेवून आमचा लाखात दादा बघणारी माणसं, एकच वादा, तिचं नाव श्वेता असं म्हटलं तरी हरकत नाही. लाखात एक दादा असणाऱ्या याच्यामध्ये आज पारूची अभिनेत्री इथं आली, प्राथमिक शिक्षिका असणाऱ्या. खरंच मॅडम उभ्या राहा. गेली कित्येक वर्ष, 24 वर्ष आई तशीच बरं का दिसायला. हा, टाळा वाजवत असताना प्राथमिक शिक्षक. त्या फोटोमध्ये शंकर सारडा आणि चिटणीस साहेब आहेत. तिला जर बघितलं आपण तर ती श्वेता वाटत नाही, लक्षात घ्या. या श्वेताचा सन्मान श्वेताताईंनी आणि प्रताप गंगावणे साहेबांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. अतिशय सुंदर छिबी तिची पण तयार केलेली आमच्या आनंदनं. दोघीही एका शाळेचे विद्यार्थी नाहीत बरं का, लक्षात घ्या. नर्मदाची. धन्यवाद. मी पुन्हा एकदा सर्वांचं, मी श्वेताला अशी विनंती करणार आहे, असं गोंधळ होतो बरं का, असं तिला एकेरी श्वेता खरात हिला अशी विनंती करणार आहे की तिनं आपलं 2 मिनिटाचं मनोगत व्यक्त करावं. ती आपल्या प्रोडक्शनची, आमचं प्रोडक्शन नाही बरं का, वज्राची ती नाहीये, पण दुसऱ्या प्रोडक्शनची शूटिंग अर्धवट सोडून आपलंच आहे बरं का. हा, ती सुद्धा बघा, ती सुद्धा आपलं प्रमोशन फायनल करते, लक्षात घ्या. एकदा टाळ्या जोरदार वाजवा. मी श्वेता खरात हिला विनंती करतो की या सगळ्या या ग्रंथ महोत्सवाचा परिस्पर्श तुला झालाय, यासाठी तू मनोगत व्यक्त करा.
आदरणीय व्यासपीठ आणि व्यासपीठावर उपस्थित सगळे मान्यवर आणि समोर बसलेल्या प्रेक्षकांना माझा नमस्कार. कसे आहात सगळे? मस्त. आवाजच नाही येते मला. काय एक नंबर. आता जर मी तुमच्या स्वतःसाठी टाळ्या वाजवायला लावल्या तर तुम्ही वाजवाल का जोरात? हो की नाही? एकदा तुमच्या सगळ्यांसाठी टाळ्या होऊन जाऊ देत. कारण पुढचे काही मिनिटं तुम्ही मी जे काही बोलणार आहे ते ऐकणार आहे त्यासाठी. खरं तर एवढ्या मोठ्या कलाकारांसोबत मला हे मंच शेअर करायला मिळत आहे. मी स्वतःला खरंच भाग्यवान समजते. आणि खूप वर्ष झालं मला ग्रंथ महोत्सवामधून आमंत्रण येत आहे, पण शहराबाहेर शूट करत असल्यामुळे कधी अटेंड करता आलं नाही. पण आज तो योग आलाय आणि मी याचं सगळं श्रेय श्वेता शिंदे मॅमना देईन. नाही, मी त्यांची सिरियल नाही करत आहे, पण त्यांनी अर्ध्याहून मराठी सिरियलचे शूट आपल्या साताऱ्यात आणलेत आणि हे सातारकरांसाठी खरंच अभिमानाची गोष्ट आहे. कारण आता मुंबईला जे शूट एक्झॅक्टली सो आधी जसं मुंबई पुण्यात शूट चालू असायचे, आता ते सगळे शूट आपल्या साताऱ्यात होतात. अर्ध्याहून जास्त झी मराठीच्या सिरियल्स किंवा बाकीच्या चॅनल्सच्या सिरियल्स आपल्या साताऱ्यात होत आहेत. तर ऑलमोस्ट फिल्म सिटी झालेली आहे सातारा मॅम तुमच्यामुळे. आणि येस, आणि आपल्या ह्या साईडच्या सातारा, कराड, कोल्हापूर, सांगली साईडच्या कलाकारांसाठी खूप मोठी संधी किंवा मंच मॅमने उपलब्ध करून दिले. आमच्या करिअरसाठी खूप मोलाचं योगदान आहे मॅम तुमचं. कारण एक नवीन कलाकार एक ट्रॅक शोधत असतो किंवा खूप अवघड आहे इथे सगळे ऑडिशन्स फाइंड करणं वगैरे. पण आता मुंबई पुण्याला जायची गरज नाही आहे. आपण इथेच ऑडिशन्स देऊ शकतो. कारण तुम्ही मेहनत करत राहा. आपल्याला माणसं आहेत सपोर्ट करायला, कारण ऑलमोस्ट सगळे इकडेच आल्या असल्यामुळे. सो थँक्यू सो मच मॅम. मी सगळ्या कलावंताच्या वतीने मी तुम्हाला खूप खूप धन्यवाद म्हणेन. आणि स्टेज म्हणलं, प्लॅटफॉर्म म्हणलं की माझ्या खूप जुन्या आठवणी आहेत ह्या स्टेजला घेऊन. जसं सरांनी सांगितलं की मी माझ्या इनिशियल डेजला जेव्हा मी पदार्पण करत होते किंवा माझ्या माइंडमध्ये तो थॉट होता की मला या करिअर ऑप्शन किंवा करिअर हे चूज करायचं आहे, तेव्हा मी ह्या स्टेजवरती परफॉर्म करायचे. माझ्या डान्स ग्रुपसोबत आम्ही परफॉर्मन्सेस करायचो, मग आम्हाला बक्षिसं मिळायची. आणि मी ते लिटरली बॅक टू द मेमरी लेन गेले. आणि आज अचानक मी तुमच्या सगळ्यांसमोर उभं राहून स्पीच देते, तर खरंच मला खूप भारी वाटतं ते ट्रान्झिशन. कारण आज माझे आई वडील माझ्या समोर बसलेत, माझे पप्पा मला रेकॉर्ड करतायत. तर मला स्वतःला खूप प्राऊड फील होत आहे. आणि चिटणीस सरांचं खूप आभारी आहे मी की तुम्ही मला आज या महोत्सवाचा हिस्सा बनवलात आणि एवढ्या ज्येष्ठ कलावंतांसोबत हे स्टेज शेअर करण्याचा एक मौका दिला. थँक्यू सो मच. आणि हो, पारू मालिका बघत असाल तर पारूच्या सगळ्या कलाकारांवर प्रेम करत राहा. तुमचे आशीर्वाद खूप गरजेचे आहेत. आणि अनुष्कावर पण प्रेम करत राहा. ती एवढी म्हणजे आहे वाईट, पण ते तुमच्यासाठी पण ती आहे वाईट, पण एवढी पण नाही आहे. थँक्यू सो मच. धन्यवाद. आपण मुलाखतीला सुरुवात करतो. मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण खाली बसून घ्या. आणि मी प्रताप गंगावणे आणि श्वेताताई आपण व्यासपीठावर बसूया. तिथून जायचं, तिथून परत मागायला मी येऊ. मुलाखतीला सुरुवात करूया. एका सुप्रसिद्ध अभिनेत्रीची, निर्मातीची, एका उद्योजकीची हातची ही मुलाखत आहे. पण त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे एका माहेर वासनीची. उद्या भोगी आहे ना, आणि परवा दिवशी संक्रांत आहे. आज आमची बायको नेहमी म्हणते की बायको ह्या लुटारू असतात, त्यांना बरंच काही मिळालं, ते इतक्या भारावून गेलेत आणि आज वाण मिळालंय त्यांना.
आणि आम्हाला एक 24 वर्षाचं भान एवढे मिळाले की या ग्रंथ महोत्सवाचं वैशिष्ट्य असं आहे की प्रताप गंगावणेंच्या सारखी माणसं आहेत की ती एका शब्दात त्यांच्या मोठे मोठे कलावंत आमच्याकडे येतात आणि इथं हजेरी लावतात. खंडोबाची यात्रा चालू आहे. या यात्रेला स्वतःचा कुलदैवत म्हणून जी माणसं, अनेक माणसं जशी कुलदैवताच्या यात्रेला जातात ना, तशी दरवर्षी या ग्रंथ महोत्सवाची धूळ आपल्या डोक्याला लावून घरी जातात. जाताना छान छान पुस्तकं घेऊन जातात. आणि अशा सातारा जिल्ह्यातल्या गेल्या 5 वर्ष मी लक्ष ठेवून असणाऱ्या बरं का, आणि प्रतापजींच्या मागे लागून आज श्वेताताईंना आज आम्ही या ग्रंथ महोत्सवात आणले. त्या खूप भारावून गेल्या. मी मगाशीच म्हटलं की माहेर वाचण्याचे अश्रू माहेरात पडावेत, त्याची फुलं व्हावीत आणि पुन्हा तिनं बहिणाबाईसारखं म्हणावं, येर येर माझ्या योग्या तुझ्या कानी मी सांगते, लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते. संदीप भासांच्यासाठी चांगला माणूस आहे. आणि मी पुन्हा एकदा या मुलाखतीला सुरुवात करतो. श्वेताताई, माझा पहिला प्रश्न असा असेल की साताऱ्यात या ग्रंथ महोत्सवात आलाय, कसं वाटतं? सगळ्यांना माझा मनापासून नमस्कार. मी आता खूप भारावून गेली, म्हणजे तुम्ही पाहिलंच आता माझी काय परिस्थिती झाली होती ते. मला ऍब्सोल्युटली याची काही म्हणजे फरक पण नव्हती मला, काहीच कल्पना नव्हती की एवढं मानपत्र असेल आणि इतकं माझ्याविषयी इथे बोललं जाईल. तर मला कळत नाहीये, म्हणजे हे बाहेर होतं तेव्हाची माझी मानसिकता वेगळी आहे, पण हे जेव्हा घरात होतं, जिथे आपण जन्म घेतला त्या मातीत होतं, तेव्हा माझ्याकडे ऑनेस्टली आता काही शब्द नाही आहेत ते व्यक्त करायला की आत्ताची माझी मनाची परिस्थिती काय आहे ते. त्यामुळे मी काय सांगू, म्हणजे मी इतकी भारावून गेले की माहेर वाशिन म्हणून मी जेव्हा इथे आले तर आज मी सगळंच घेऊन चालले. म्हणजे माझी ओटी भरली गेली आहे, मानपत्र मिळालंय, माझा सत्कार झालाय, माझं कौतुकही झालंय. तर कौतुकाची थाप घेऊन मी जर का इथून बाहेर पडणार असेल तर आय एम शुअर की मी ह्याच्यापेक्षा आणखीन छान काम साताऱ्यासाठी करेन. आणि हे सगळं फक्त तुमच्यामुळे शक्य आहे. थँक्यू. निर्मल कॉन्व्हेंटच्या तुम्ही विद्यार्थी आणि निर्मल कॉन्व्हेंटच्या अशा शिस्तबद्ध आईबापांची मुलगी, 7च्या आत घरात, खरा शब्द होता त्या काळात, 7च्या आत घरात मुलीनं आलंच पाहिजे. ही कुठेही शिक्षण घेत असली तरी उंबरडा काय असतो हे आई उद्योजका असताना सुद्धा आपले संस्कार करायची. मित्रहो, संस्कृती स्मरली तर संस्कार बनतो, नाही बनली तर विकृती बनते. ज्या आईनं, तिला सलाम आहे की ज्या आईनं श्वेता मॅडमना ही जी शिकवण दिली, ती शिकवण एकच आहे की ते म्हणजे माझे मातीतले पाय शेवटपर्यंत मातीत राहिले पाहिजे. काय सांगाल शाळेविषयी, साताऱ्याविषयी आणि आपल्या आई वडिलांच्या विषयी? मी 94ला पास आउट झाले निर्मला कॉन्व्हेंट स्कूलमधून. आणि तेव्हा साताऱ्यात एवढं असं ट्रॅफिक वगैरे नव्हतं. मी आता बघते, विचार करते की बापरे, घरापासून माझ्या लेकीला पाठवलं असतं का मी सायकलवर एवढ्या लांब. तर आम्ही आपल्या सायकलवर जायचो, मी आणि माझा भाऊ, निर्मला कॉन्व्हेंट स्कूलमध्ये. त्यावेळेला 2-3च शाळा असतील इंग्लिश मिडियम त्या काळात. आणि खूप छान, ऑफकोर्स म्हणजे शाळेबद्दल, कारण तिथे पहिला मंच मिळाला स्वतःची कला दाखवण्यासाठीचा. मी भरतनाट्यम शिकले साताऱ्यात आणि मी इतकी खुश होते की मोहनराव म्हणून माझे जे गुरु आहेत बेळगावला, तर ते इथे क्लासेस घ्यायला यायचे. आणि त्यावेळेला आमच्या घरातून मेन रोडला यायला म्हणजे एवढा चिखल असायचा पायभर. दोन्ही पाय आमचे गंबूट घालून आलो नाही तर तो रस्ता पार करू शकत नाही. टॉर्च लावून, कारण तेव्हा लाईट्स नव्हत्या रस्त्यावर, कारण 7 ते 8 नंतरचा क्लास असायचा. त्या क्लाससाठी माझी आई मला तेवढ्या त्या चिखलातून स्वतः गंबूट घालून, मला गंबूट घालून, गाडी जाऊ शकत नाही, 2 व्हीलर आम्ही जाऊ शकत नाही, असं करत आम्ही पवई नाक्यावर क्लाससाठी यायचो. आणि हे म्हणजे तेव्हा मला असं वाटायचं की का आपण एवढं सगळं करतोय, पण आता त्याची किंमत कळते की तेव्हा आईने कान धरून ते करायला लावलं आणि ती गोडी निर्माण झाली आणि त्याच्यामुळेच आज हे शक्य झालं. त्यामुळे साताऱ्यात
खरं तर म्हणजे साताऱ्याने सगळं दिलं, साताऱ्याने त्यावेळेला सगळं घडवलं आणि एवढ्या सुखसोयी त्या काळात नसताना, आता तर इंटरनेट आलंय, आता सगळ्याच गोष्टी आहेत, आता तर मोठे मोठे ब्रँड साताऱ्यात दिसतात मला. त्यामुळे आताची परिस्थिती वेगळी आहे, पण त्यावेळेची वेगळी होती. आणि 7च्या घरात ह्याबद्दल जर विचाराल तर मी इथून 10वी नंतर जेव्हा मुंबईला मिठीबाई कॉलेजला ऍडमिशन घेतलं, तर माझं कॉलेज हे खूप ग्लॅमरस कॉलेज, म्हणजे एकता कपूर, करिश्मा कपूर, अजय देवगण, रवीना टंडन, अजय देवगण माझे सिनियर, विवेक ओबेरॉय, आणि ही सगळी मंडळी ज्या कॉलेजमध्ये शिकत होती त्या कॉलेजमध्ये माझं ऍडमिशन झालं. आणि त्याच्यानंतर मी ते ग्लॅमरला खूप भारावून गेले होते. माझ्या आईने सांगितलं, जमिनीवर ना मुकाट्याने आपण साताऱ्यात राहतो, कळलं, तर जास्त शहाणपणा करून काही कपडे घालायची गरज नाहीये, स्लीवलेस वगैरे, नीट जायचं शिस्तीत. माझ्या वडिलांनी एकदा मला जीन्स घातले बोलले, जीन्स आणि टी शर्ट. मला म्हणाले, तू काही मुलगा झालेस का इकडे, हे असले कपडे घालायला कोणी शिकवलं. इतके माझे वडील स्ट्रिक्ट होते. आणि माझ्या आईचा तर म्हणजे आईच्या तोंडून शब्दच बाहेर पडायचा नाही माझ्या वडिलांच्या समोर, ऍब्सोल्युटली. तर अशा कुटुंबात मी जन्म घेतला. आणि तेव्हा एसटीडीची रिंग वाजायची, अशी खूप अशी लांब, अशी ट्ररवाली, आणि मग कळायचं की आता हा एसटीडी कॉल आहे. तर तेव्हा मोबाईल आणि पेजर असं काही नव्हतंच. तर 7 वाजता आमच्या घरातली ती बेल वाजायची, रिंग, मुंबईच्या घरात, साताऱ्यात. तो फोन जर मी उचलला नाही तर साधारणतः सुनामी सातारपासून मुंबईपर्यंत यायची, कुठे गेली माझी लेक. आणि मी तिथे माझ्या काकांकडे राहत होते. तर माझ्या काका काकींना पण एवढं टेन्शन असायचं की बाई तू 7च्या काही करून घरात ये, कारण तुझ्या आई वडिलांचा फोन आला तर आम्ही काय उत्तर द्यायचं हे आम्हाला कळत नाही. तर अशा सगळ्यातून मी ह्या ग्लॅमर क्षेत्रात शिरले. आणि तुम्ही म्हणजे खूप येतं ह्याच्या मागे की तसं मला वाटत होतं की आपण पळून जावं, कारण मी काहीतरी करून मला घरातून परमिशन मिळावी. पण मग मला असं वाटायचं की पळून गेले तर नाही का सगळेजण म्हणतील, कारण मी त्या वयात होते की अरे ही मुलाचा हात धरून पळून गेली, मग माझ्या आई वडिलांना लोक नावं ठेवतील. तर म्हणून मला ते धाडस करता येत नव्हतं. तर मला कळे ना की ह्यांना पटवू कसं की मला खरंच या क्षेत्रात काम करायचंय. एक दिवशी मी एक सिरियल साईन केली आणि मला ऑफर्स येत होते. तर लोकांचा स्ट्रगल युजली असा असतो की कसं तुम्हाला काम मिळालं. माझा स्ट्रगल असा होता की ते काम मी कसं घेऊ घरातल्यांना सांगून. आता माझं एक होर्डिंग लागलं होतं त्यावेळेला, सिरियलचं पहिलं होर्डिंग, तिथल्या नावाची सिरियल मी करत होते सहारा चॅनलसाठी. आणि त्याचं खूप मोठं होर्डिंग लागलं जुहूला, आमच्याच कॉलेजच्या बरोबर मागे, जिथे आम्ही लोकांचे होर्डिंग्स पाहिले होते तिथे. आणि माझे वडील नेमकी मुंबईत आले आणि ते बँड्रावरून जाताना गाडीत होते. आणि माझं म्हणणं, इथे होर्डिंग आहे, इथे समुद्र आहे, तर मी वडिलांना दाखवते, तो बघा समुद्र किती छान आहे. तर त्यांना काहीच कळे नाही, अचानक काय झालं. मी सगळं जेवढं काही त्या खिडकीच्या बाहेर आहे तेवढं सगळं दाखवत होते. आणि नेमकी ट्रॅफिक लागत होतं. माझं म्हणणं की पटपट इथून निघून ना गाडी. त्यांनी एकदा असं बघ, अशी एकदा त्यांची नजरही गेली, पण मे बी मी मेकअप मध्ये खूप सुंदर दिसत असेल तर त्यांना असं वाटलं असेल हे काही नाहीये बघ, मी नसेल. आणि अशी परिस्थिती म्हणलं हे खूप दिवस आपण लपवू शकत नाही, कारण आज ना उद्या ही सिरियल आता टेलिकास्ट होणार आणि टीव्हीवर दिसणार, मग काय करायचं. आणि मी माझ्या प्रोड्युसरला सांगितलं की मी असं खोटं बोलले आणि माझ्या घरी काय माहिती नाहीये, तर मी नाही करणार काम. तर मला परमिशन मिळाली तरच मी करेन, हे तर केलं लपून, पुढेच काय. मग दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे फिल्म, त्याच्यात मी तो सीन बघितला होता, अमरीश पुरी, काजोल, फरीदा जलाल, की मला मी सगळं तुम्ही म्हणाल ते मी सगळं ऐकेन, पण फक्त मला काम करू देत. मग सेम आमचा मागचा कट्टा, अमरीश पुरी, काजल आणि आमची आई फरीदा जलाल मागचा दरवाजा तशी उभी होती. आणि मागच्या कट्ट्यावर खूप रडून, खूप इमोशनल होऊन मी फायनली माझ्या वडिलांना वचन देऊन, वचन घेऊन असं सगळं करून मी माझ्या करिअरला सुरुवात केली. आणि त्याच्यानंतर मी परत मागे वळून पाहिलंच नाही. तर मला त्या एका गोष्टीचा आनंद आहे की मी पळून नाही गेले आणि आई वडिलांचा आशीर्वाद घेऊन गेले. कारण आजही माझा विश्वास आहे त्याच्यात की आई वडिलांचा आशीर्वाद जर तुमच्या पाठीशी असेल तर तुम्हाला कुठेही थांबायची गरज नाही.
आणि गरज लागतच नाही, त्यामुळे तसं झालं. हे जे आपल्यातलं करिअर आहे, हे करिअर या क्षेत्रामध्ये आपण करू शकतो. आणि तुम्हाला तुमचा पहिला चित्रपट जो गदर आहे, तो मगाशी महेश त्या दोघांचा सन्मान राहिला, आपण त्याची इच्छा आहे श्वेताताईने जरा त्यात यावं म्हणून, तर ती त्याची पूर्ण होईल. परंतु एक गोष्ट अशी की आपला पहिला जो चित्रपट आहे गदर, पण याच्या आधीचा प्रश्न असा आहे की आपल्याला या क्षेत्रामध्ये करिअर करता येईल आणि आपलं हे क्षेत्र आवडीचं क्षेत्र आहे, हे आपल्याला कधी जाणवलं? हे बघा, त्या काळातलं म्हणजे आता हे 8वी पासूनच लोकांना काउन्सिलिंग, करिअर काउन्सिलिंग आहे. 10वीत होतंच, 12वीत होतं. त्यावेळेला काही करिअर काउन्सिलिंग वगैरे असं काही नव्हतं, त्यामुळे मला काही माझ्या डोक्यात नव्हतं काय करिअर करायचंय. गदर फिल्मचं मी FY/BCom SY/BComला होते आणि जेव्हा सुट्ट्या लागल्या तर मी मुंबईत कॉलेजला असल्या कारणाने आमची एक मैत्रीण होती जी शिमल्याला जायची आणि खूप सगळ्यांच्या घरातून परमिशन काढून आम्ही सगळ्या 8-10 मैत्रिणी, त्याच्या सगळ्या माझ्या आजूबाजूला त्या सगळ्या माझ्या मैत्रिणी आहेत कॉलेजमधल्या, आणि आम्ही सगळेजण शिमल्याला गेलो तिच्या घरी. तिच्या घरी गेलेले असताना आम्ही त्या मॉल रोडवर फिरत असताना त्या शूटिंग वाल्यांना भेटलो आणि तिथून आम्ही मग त्याच्यानंतर ते काम मिळालं आणि आम्हाला असं वाटलं अरे वा मज्जा आहे. मला तर शूटिंग काय असं हेही माहिती नव्हतं तोपर्यंत. आणि तिकडे जेव्हा गेले तर मला समोर सनी देओलला बघून यायचे होते, अरे बापरे आपण कुठे आलोय. सर अमिषा पटेलचं तेव्हा कहो ना प्यार हे रिलीज झालं नव्हतं, त्यामुळे तिच्याविषयीचं काही अटेन्शन अट्रॅक्शन नव्हतं, पण ऑफकोर्स सनी देओल. आणि मग कळलं अच्छा हे शूटिंग आहे. त्यावेळेला मला कळलं शूटिंग ही प्रोसेस काय आहे आणि कुठली तयारी नसताना ते काम झालं, कारण ते काय सगळ्या मैत्रिणी होतो आणि असं झालं. मला बरं वाटत होतं, वा इथे रोज चिकन खायला मिळतंय, रोज आपल्यासाठी स्पेशल फ्रॉक शिवतायत, भारी आहे की सगळं. तर एवढीच अक्कल होती मला की रोज नवीन नवीन कपडे घालायचे, शूटिंगला जायचं, कमाल, आणि त्याचे पैसे पण मिळत आहेत एवढं सगळं करून. तर मला माझा आनंद तेवढ्यातच होता. तोपर्यंत हे करिअर आणि हे शूटिंग असं काही होऊ शकतं याची काही कल्पना नव्हती. तेव्हा कळलं शूटिंग काय असतं, कसं होतं. तिथे मी 4 लोकांना भेटले आणि मग मला वाटलं, मग मला कॉन्फिडन्स झालं की बापरे ऍक्शन बोलल्यानंतर आपल्याला बोलता येते, ह्याच्यात काहीतरी कदाचित घडू शकतं. मुंबईत आले आणि मी फॅशन शोज करायचे त्या काळात आणि जेव्हा ते रॅम्प अप करत होते त्यावेळेला मला पहिली ऑफर आली की तू ऑडिशन देशील का. सो मी ऑडिशन दिली आणि माझ्या पहिल्याच ऑडिशनमध्ये माझं सिलेक्शनही झालं आणि तिकडून मग माझा अभिनयाचा प्रवास सुरू झाला. तर तोपर्यंत असं काही वाटलं नाही की मी हे काही करेन. आणि मग माझा मगाशी मी सांगितला किस्सा तुम्हाला तो परमिशनचा की मला प्लीज करू देत. गदरचं मला टेन्शन नव्हतं, माझे वडील पिक्चर काय बघायचे नाही आणि मला तेव्हा हे माहिती नव्हतं की हा एवढा हिट होणार आहे पिक्चर की आपण कदाचित दिसू आणि लोक आपल्याला ओळखतील. तर जेव्हा फिल्म रिलीज झाली त्यावेळेला मी राम 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 मालकोळी बघून ये, राम 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 मालकोळी बघून ये असा जॉब करत होते. आणि पण ते झालं. तोपर्यंत फिल्म रिलीज होईपर्यंत माझे वडील कन्व्हिन्स झाले होते, त्यामुळे ह्या गोष्टीतून बाहेर पडले आणि तसंच करिअरला सुरुवात झाली. सो पहिल्यांदा तेव्हाच वाटलं. हेलो, जो खुद किताब है उनको किताब क्या देना, जो खुद किताब है उनको किताब क्या देना, जो लाजवाब है उनको जवाब क्या देना. हजारों फूल खिलते हैं गुलिस्ता में, जो खुद गुलाब है उनको गुलाब क्या देना. श्वेताताई, यापेक्षा मी तुमचं वेगळं वर्णन करू शकत नाही. आज 12 जानेवारी आहे आणि स्वराज्य जननी जिजाऊ यांचा जन्मदिवस आहे आणि अशा या जन्मदिनाच्या निमित्तानं श्वेताताईंचा आज इथे सत्कार होतोय. ही एक अपूर्व गोष्ट आहे असं मला वाटतं. खरं तर माझी आणि श्वेताताईंची ही पहिलीच भेट आहे. आम्ही 2-3 चित्रपटामध्ये काम केलं, कुठंतरी आम्ही झी TV मध्ये एकदा भेटलो, परंतु खऱ्या अर्थाने माझी त्यांची पहिली भेट आहे. परंतु मोहिनी हा जो चित्रपट होता जो खूप गाजला, त्याची गाणी खूप चांगली होती आणि श्वेताताईंचं काम तुम्ही अवश्य बघा. जवळजवळ 10 ते 15 लाख लोकांनी तो सिनेमा पाहिलेला आहे युट्यूबवर. त्याच्यामधलं काम पाहिल्यानंतर, त्यांची भूमिका पाहिल्यानंतर, अभिनय पाहिल्यानंतर असं वाटतं की खरंच मी लिहिलं त्याचं सार्थक झालं. त्याच्यानंतर मी सखा भाऊ पक्का म्हणजे मला वाटतं त्याच्यामध्ये श्वेताताईंनी काम केलं होतं. पण
ज्या वेळेला त्यांचं पोस्टर तिथे लागलं होतं त्या सिरियलच्या संदर्भात, त्यावेळेला माझाही तो संघर्षाचा काळ होता. मीही क्वांटिलो किंवा मीही कलर्स हिंदीमध्ये काम करत होतो. हे क्षेत्र मी जवळून पाहिलेलं, एकता कपूरांना मी जवळून पाहिलेलं आहे. आणि या क्षेत्रामध्ये उभं राहणं ही किती अवघड गोष्ट आहे हे मी जाणू शकतो. कारण आज 4-4 सिरियल केल्यानंतर ही सिरियल करताना, एक सिरियल करताना माणूस थकून जातो. पण श्वेताताई 4-4 सिरियल करतात, हे थकून जाणारं काम आहे. हे तुम्ही कसं मॅनेज करता, म्हणजे कसं करता हे तुम्ही सगळं फार अवघड आहे. कारण चॅनल मॅनेज करावा लागतो, ऍक्टर मॅनेज करावा लागतो, ते सगळं लिहून घ्यावं लागतं, डायरेक्टर असतात, एपिसोडची बँक कमी झाली असती, फार गोष्टी अवघड आहेत ह्या. कोणी आलेला नसतो, कोणी, हे सगळं कसं तुम्ही करू शकता? सुरुवातीला थोडंसं कठीण गेलं जेव्हा 2017ला साताऱ्यात आले तेव्हा, आणि सेटवरच उभं राहून काम करत होते. पण हळूहळू इथल्याच लोकांची साथ मिळत गेली. लोकल लोकांचा खूप सपोर्ट होता. कुठेही गेले तरी लोकेशनला कोणी नाही म्हणत नव्हतं. आणि खूप प्रोडक्शन बॉईज असा एक प्रकार असतो जो जे माझ्या डिपार्टमेंटमध्ये खरं तर काम करतात, ते लोक असे होतात की ताई तुम्ही बोला काय करायचंय, फक्त कुठून काय आणायचंय, किती वाजता आणायचंय. मी रात्री बसायचे अख्ख्या प्लॅनिंगला, आणि ती मुलं पळवून काहीही करून ते सगळं मॅनेज करून आणत होती. त्यामुळे लोकल कलाकार, लोकल माणसं हे सगळेजण त्यावेळेला इतकी हिंमत दिली त्यांनी, आणि इतके छान माझ्या पाठीशी उभे राहिले. तर त्याच्यामुळेच ह्या गोष्टी खूप सोप्या होत गेल्या. आणि जेव्हा एक सिरियल हिट झाली त्यानंतर मुंबईतही लोकांना कळलं की अरे बाबा असं काहीतरी एक प्रोडक्शन हाऊस आहे, आणि ते लोक साताऱ्यात राहून अशी काहीतरी एक सिरियल बनवतात, आणि ते खूप छान आहे, ती सुपरहिट शो आहे. आम्ही त्या वर्षीचे सगळे अवॉर्ड घेऊन आलो, झी अवॉर्ड सगळे. म्हणजे की असं नाव नॉमिनेशन अनाऊन्स होत होतं, अवॉर्ड अनाऊन्स होत होतं, आणि आम्ही अवॉर्ड घेऊन येत होतो. आम्ही थांबलोच नाही, आम्ही खाली बसलोच नाही. अख्खा अवॉर्ड फंक्शन आम्ही उभं राहूनच टाळ्या वाजवल्या. तर हे जर का हे माझ्या पहिल्या सिरियलला मिळालेलं यश, त्यामुळे मला असं वाटतं की ते खूप महत्वाचं ठरलं. आणि त्याच्यानंतर माणसं सगळी चांगलीच माणसं जुळत गेली. जे निगेटिव्ह होते, जे हे होते, ते गळत गेले आपोआप. पण आता जी एक सुंदर छान टीम फॉर्म झाली आहे, आणि जो काही सातारच्या लोकांचा सपोर्ट आहे की जाईन तिथे कधीही कुणाचंही नाही हा शब्द नाही मला ऐकायला मिळत. आय थिंक ते माझं खरं यश आहे की मी हे सगळं मॅनेज करू शकते. मला पुढचा जो प्रश्न विचारायचा आहे तो अर्थातच संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर आहे. प्रतापजीने जो प्रश्न विचारला की एवढं सगळं मॅनेज, म्हणजे अभिनेत्री, निर्मिती आणि शिवाय उद्योजिका, अशी 3 सत्र आमच्यात होत नाही. याच्या मागे सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रत्येक बाईच्या मागे एक सार्थ पुरुष असावा लागतो. आता संदीप सरांचा विषय म्हटल्यानंतर तुम्हाला थोडासा चेहरा कुठल्याही बाईचा फिरतोच, हे साहजिकच आहे. परंतु माझ्या बाबतीत एक प्रश्न विचारायला लावला आहे, एवढं सगळं करतात? मी जेव्हा प्रश्नावली काढत होतो, एवढं सगळं करतात? हो म्हटले. ते एवढं मोठं दुकान त्यांचं आहे? हो म्हटले. आणि 3 घर आहेत? हो म्हटले. कुठं कुठं घर आहेत म्हटले? साताऱ्यात घर आहे, पुण्यात घर आहे, मुंबईत घर आहे. एकदा तरी संदीप भन्साळींना दमछाक होताना मी म्हणून टिकले असं कधी तुम्हाला म्हणावं लागलं? काही ना वाटतं का? मी म्हणून टिकले असं कधी म्हणावं असं वाटलं का? आणि एवढं सगळं करून सुद्धा हसत मुखानं प्रत्येक माणसाची ते त्याचं रहस्य पण सांगा बरं का जाताना. विदाऊट मेकअपचं सुद्धा हसता येतं, आणि एवढं प्रसन्न चेहऱ्यातली एकमेव अभिनेत्री महाराष्ट्रातली म्हणून श्वेता शिंदेचं नाव घेतलं जातं. एकदा जोरदार टाळ्या होता. त्या रहस्याविषयी आणखी बोला. मी किस्सा सांगते. माझ्याकडे एक ड्रायव्हर होता, आणि नवीनच कामाला लागला होता. माझ्याकडे संभव ड्रायव्हर, माझ्या घरात खूप माझ्याकडे आहेत महिला ज्या माझ्यासाठी काम करतात. पण ड्रायव्हर संभाव माझं, मी स्वतः खूप छान गाडी चालवत असल्या कारणाने मला कुठलाही ड्रायव्हर पटायचंच नाही की तू अशीच गाडी चालवलीस, तू हेच केलेस, तेच केलेस, मग तू उतर खाली, बाजूला बस, मीच गाडी चालवणार. अर्धा वेळ ड्रायव्हर माझ्या बाजूलाच बसायचा आणि मीच गाडी चालवायची. तर ड्रायव्हर का होता हे आमच्या घरातल्या कळत नव्हतं. तर असं करत करत काही ड्रायव्हर सोडून गेले, काही ड्रायव्हर मी काढलं, असं बरंच काय काय होत एक ड्रायव्हर फायनली आला. आणि तो ड्रायव्हर तर
काहीतरी झालं आमच्यामध्ये बोलणं. आणि मी त्याला म्हटलं तू असं का करतोयस, म्हणजे 2 मुलं तुला झाली आहेत ना, तिसऱ्या मुलाची काय करायचं तुला, तिसरं मुलं नाही व्हायला पाहिजे. तो म्हणाला की नाही पण ते तर देव देतो ना. माझं म्हणणं देव का देतो, तू मूर्ख आहेस, तू गप्प बस. 2 मुलं झाली बास झालं, आपली परिस्थिती काय आहे, आपण 2च मुलांना सांभाळू शकतो. असं मी त्याला खूप लेक्चर दिलं काय. आणि मी थोडं माझा स्वभाव स्ट्रिक्ट आहे. मला असं उगाच वाईट काहीतरी बोललेलं, काही केलेलं असं आवडत नाही अजिबात. मी खूप स्ट्रिक्ट आहे, लेट आलेलं मला आवडत नाही, अशा खूपशा गोष्टी. तर त्याचं काहीतरी 1-2 गोष्टी झाल्या असतील. तर तो दुसऱ्या दिवशी मला न भेटता संदीप न भेटला. आणि त्यांनी मला सांगितलं की मॅडम गाडीत असतात, मला सोडायचं आहे जॉब. तर त्याचं म्हणणं वा आता ह्याला कशासाठी सोडायचं आहे एवढंच होतं त्याचं, कारण जॉब सोडायचं आहे तर सगळे त्यालाच सांगायचे. तर कशासाठी सोडायचं, ते म्हणाले की मॅडम गाडीत असतात, मला खोकता पण येत नाही असं तो म्हणाला. माझी रिएक्शन अशी होती की मी उठून त्याच्या कानाखाली मारलं. आणि माझा नवरा इतके जोर जोरात हसायला लागला, म्हणजे खुर्चीवर पडतात की काय. आणि त्याला जर मिठी मारली, क्या बात आहे, मस्त बाई वगैरे, जा तू सोडून काम वगैरे. मला काही कळे ना काय. तर तेव्हा त्यांनी मला हे डायलॉग मारलं होता की नशीब समज मी म्हणून टिकलोय, तुझ्या जवळ ड्रायव्हर पण नाही टिकत आणि मी नवरा म्हणून टिकलोय म्हणजे बघ. तर हे नशीब मी म्हणून टिकलोय, हे मी म्हणून टिकली आहे. हे डायलॉग मला मारायचं आहे पण मला संधी मिळेना झाली. ते खूप वर्ष झाली मी ती संधी शोधतेय की कधी ना कधीतरी मी बोलणार आहे, कारण काहीतरी होईलच की आज नव्हते. असं काय म्हणजे परमेश्वर मलाही संधी देणार आहे या आशेवर मी आहे. तर कधीतरी मी पण बोलणार आहे की काय नशनी आहे म्हणून टिकली. आर्थिक असतात ना शाळेतल्या पुस्तकातला राजू असतो बघा, राजू आईचं सगळं ऐकतो, राजू होमवर्क पण करतो, राजू शाळेत पण जातो, राजू घरी पण येऊन चांगलंच वागतो, राजू सगळ्यांशी चांगलंच बोलतो. तर तसा माणूस माझा नवरा आहे. मला कळतच नाही रे यांचं काय करायचं. म्हणणं चला पटपट, म्हणजे इतका विरोधाभास आहे आमच्या दोघांमध्ये की त्यांना नेहमी असं करतात की आम्ही दोघं जण जर कुठे एकत्र जात असेल तर ड्रायव्हर असो ते असतील, ते गाडी चालवत असतील, मी गाडीचा काही असलं तरी ते गाडीचा दरवाजा नेहमी ते माझ्यासाठी उघडतात कायम इतकी वर्ष. तर माझं असं होतं की चला ना पटपट, म्हणजे बसा तिकडनं, मी माझी बसते चला. तर असं मी अशी खूप हायपर आहे, माझं असं खूप फास्ट आहे की चला पटपट कामं उरका. आता अर्थात ज्या कामही करतात बाहेर आणि घरही सांभाळतात त्यांना माझं म्हणणं पटत असेल आणि कळत असेल, कारण काही गोष्टी ज्या बायकांनीच कराव्या लागतात. त्यामुळे माझं म्हणणं असतं की मला खूप आहे काय आता चला पटपट उरकूयात असं. त्यामुळे ते खूप गुड बॉय कॅटेगरीमध्ये असल्या कारणाने, पण तरीही मला विश्वास आहे मला एक ना एक दिवस ही संधी मिळेल. सर्व रसिकांना सांगायला दुसरी बाजू आवडेल मला की संदीप भन्साळी हे अतिशय सज्जन, माझा स्वतःचा दावा आहे, अतिशय सज्जन, अतिशय निर्मळ, अतिशय हसतमुख चेहऱ्याचा अभिनेता आहे. त्यांच्याविषयी एकदा श्वेताताईंनी विनोद दिलेल्या मुलाखतीत असं म्हणलंय की त्या माणसाला 8 वर्षाच्या पासून 80 वर्षाच्या कुठल्याही माणसाला पटवता येण्याची सगळ्यात मोठी कला आहे. बरोबर, कोणालाही कुठल्याही गोष्टीसाठी तो पटवू शकतो असं माझं प्रामाणिक मत आहे. तुम्हाला काय धोका नाही त्याचा? मला कोणी विचारतच घेत नाही. कारण माझा प्रॉब्लेम काय झालाय माहितीये का, म्हणजे त्यांची आई आहेच. माझा आता मोठा प्रॉब्लेम हा झाला की माझी आई त्याची आई झाली आहे. तर हे खूप नाही हो क्या होते काय, मी साताऱ्यात येते तर मला खूप वाटतं की माझ्यासाठी काहीतरी व्हावं, माझ्यासाठी काय हे तुम्ही दिलं आज म्हणून थँक्यू सो मच. हे तुम्हीच काय म्हणून ते केलंय, नाहीतर मला म्हणजे आज जर मला मरणाचं सुकमटण आवडतं साताऱ्याचं, तर आईला मी सांगते मी निघालीये आणि मी पोचतेय इथे, तर हा वा वाच्यात मटणाचा पीठ. तर तोपर्यंत संदीप माझ्या गाडीत असतात आणि मग काहीतरी होतं त्याला कळतं ड्रायव्हर कडून किंवा असं काहीतरी की संदीप नाही येणार आहे, मी एकटीच येते. तर मटण कॅन्सल होतं. मटण कॅन्सल होतं का, म्हणजे काहीच नाही असं कॅन्सल करण्यासारखं. मटण तरी व्हायलाच पाहिजे ना, मला आवडतंय की नाही. मग परत येऊन खूप गहिवरून मला
मला तिला सांगायचं लागतं, पोटात मला ठेवलंस, कळा देऊन मला जन्माला घातलंस, त्यांना नाही. तर तिकडे गेल्यावर मी एकत्र कुटुंबात राहते, जॉईंट फॅमिलीमध्ये राहते पुण्यात, तर तिथे माझा हाच प्रॉब्लेम होतो की तिथे सासूबाई पण त्यांची आई आहे आणि माझी आई पण त्याची आई आहे. तर हा खूप मेजर प्रॉब्लेम आहे. मग मी काय करते, उलट घरी जाते आणि मग इथून जेव्हा तणतणत जाते ना, तर आता माझ्या सासूबाईंना कळतं, बापरे बापरे फारच छळले वाटतं आईने, जरा मी जरा परवा वागायला. मग मी तिथे जाऊन सांगते की हे बघा, आज तुम्ही माझी आई व्हायचे, मला जे आवडतंय ते आज तुम्ही करायचं, कारण तिकडे होत नाहीये. तर ही गोष्ट आहे. पण तुम्ही म्हणालात तसं तिथे आहेत. वाचन संस्कृतीच्या बाबतीमध्ये फार चांगला किस्सा मला ऐकायला मिळाला. प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यामध्ये आई होणं हे स्वाभाविक स्वप्न असतं, पण अतिशय गमतीशीर आता सगळ्या आया इथं बसलेत आणि संक्रांतीच्या आधी त्यांना जर वाण कुठल्या विचारांचं पाहिजे असेल तर मी या ग्रंथ महोत्सवात 24व्या ग्रंथ महोत्सव श्वेताताईंची मुलाखत का घेतली, हे मोबाईल बघणाऱ्या आणि त्याचे विचित्र परिणाम होणाऱ्या प्रत्येक बाईला हे मी सांगू इच्छितो की श्वेताताईंनी प्रेग्नन्सीच्या काळामध्ये जो वाचन संस्कृतीचा यज्ञ मांडला, अगदी हॉस्पिटल मधल्या ऑपरेशन थिएटर पर्यंत जाईपर्यंत, तो वाचन संस्कृतीचा प्रेग्नन्सीचा आपण आपला जो किस्सा आमच्या तमाम आयांना सगळ्या सांगा. खरं तर खूप निगेटिव्ह सुरुवात आहे त्याची. मला कळलं मी प्रेग्नंट आहे आणि त्यावेळेला माझं करिअर एकदम पीकला होतं. इतक्या ऑफर्स होत्या, ऑलरेडी 4 शोज करत होते, 3 फ्लोअरवर होते. मला कळतच नव्हतं की काय, म्हणजे मी प्रेग्नंट आहे हे चांगलंय का आत्ता हे चुकलंय, काहीच मला कळेना. इतकं माझा प्रॉब्लेम होता. माझ्या डॉक्टरने सांगितलं की नाही आता ही प्रेग्नन्सी तर कंटिन्यू करायची आणि बाळ तर करायचं. आणि घरी आमच्या कळल्यानंतर घरात मला विचारतंय कोण, असंच होतं. माझी आई ऑलरेडी हत्तीवरून साखर वाटलाय त्याच्यात होती की बाबा लग्न पण झालं, आता प्रेग्नंट पण राहिली, म्हणजे त्याला सगळं आता छान होणार. तर ह्या सगळ्या ह्याच्यात माझं खूप मी मानसिकरित्या खूप खुश नव्हते त्यावेळेला. आणि मी टीव्ही ऑन करायचे कारण काही काम नव्हतं, घरात बसायचं होतं. तर एक प्रोजेक्ट माझा बंद होत गेला आणि प्रत्येक ठिकाणावरून मी निराश होऊन घरी यायला लागले. तर मला असं वाटायला लागलं की काय चांगलं झालंय माझ्या आयुष्यात प्रेग्नंट होऊन. आणि मी टीव्ही लावायचे तर काहीतरी असं दिसायचं मला, ज्याची ऑफर मला आलेली होती आणि दुसरी कोणीतरी करते माझ्या जागेवर. हा थॉट माझ्यासाठी इतका वाईट होता. मग आम्ही मी सांगितलं हे माझ्या मिस्टरांबरोबर शेअर केलं. मी संदीपला सांगितलं की मला असं होतं. तर ते मला म्हणाले की आपण डॉक्टरला कन्सल्ट करू याच्यासाठी. आणि मी डॉक्टरला कन्सल्ट केलं याच्यावर. तर ते मला म्हणाले काय की तुम्ही काम करत आहे, तुम्ही टीव्ही बंद करा आधी, सगळ्यात आधी घरातलं, आणि कुठलंही गॅजेट, म्हणजे तोपर्यंत मोबाईल होते, मोबाईल बंद, सगळंच बंद, आणि पुस्तकं वाचायला सुरुवात केली. मी घरी येताना म्हणाले, म्हटलं पेपर वाचलं नाही मी घरात सकाळचं कधी, पुस्तकं कधी वाचणार काय माहिती. तर अभ्यासाची पुस्तकं मी कशी वाचली. आता हे काय, तर असं करून मी घरी आले. संदीपला वाचनाची प्रचंड आवड होती, ते खूप पुस्तकं वाचायचे. ते मला म्हणाले एक पुस्तक वाच फक्त, ड्युटी म्हणून वाच, आता आपल्याला बाळ होणार आहे म्हणून वाच, कशासाठी वाच, पण एक पुस्तक वाच. ते एक पुस्तक मी वाचायला सुरुवात केली आणि मी डिलिव्हरीला जाईपर्यंत मी पुस्तकच वाचत राहिले, मी पुस्तकच वाचले. आणि त्यानंतर आधी माझा स्पीड होता की मी एक पुस्तक 5 दिवसात संपवलं, मग त्याच्यानंतर 4 दिवस, 2 दिवस, त्याच्यानंतर मी दिवसाला एक पुस्तक असं संपवायला लागले. आणि क्रॉसवर्डमध्ये जाऊन, त्यावेळेला ऑनलाईन डिलिव्हरी वगैरे काही नव्हती, जे कोणी पण यायचं मला भेटायला किंवा काही, मी सगळ्यांना सांगायचे फोन करून माझ्यासाठी पुस्तकं घेऊन या, कसलीही आणा, काहीही आणा, पण पुस्तकं आणा. आणि आज मला कळतं की वाचन हे इतकं महत्वाचं आहे. प्रवास आणि वाचन हे तुमचं जर स्ट्रॉंग असेल ना, तर तुम्ही कुठल्याही क्षेत्रात कशावरही मात करू शकता. आणि हे नॉलेज जे आहे ना, हे जे तुम्हाला मिळतं ना इथे, ते कधीच वाया जात नाही. कुठे ना कुठेतरी, कधी ना कधीतरी त्याचा उपयोग होतो. मला कळा सुरू झाल्या तेव्हा मी श्रीमान योगी वाचत होते आणि मी शेवटच्या टप्प्यात होते. मला एवढं महाराजांचं काय आता होणार याच्यावर एवढं माझं प्रेशर आलं होतं आणि मला कळा सुरू झाल्या होत्या. मला अजूनही आठवतं, माझ्या मिस्टर म्हणून, अगं ते महाराजांनी झाले करून तर तुझं आपल्याला जायचंय.
तर मी गाडीत पण पुस्तक सोडलं नाही, मी तिथे पुस्तक सोडलं नाही. आणि मग फायनली मी जेव्हा डिलिव्हरीसाठी गेले त्यावेळेला मग मी पुस्तक ते ठेवलं. मग आल्यानंतर पुन्हा 1 महिन्याच्या गॅप नंतर मग मला पुस्तकाला हात लावायला वेळ मिळाला. पण माझी लेख मला जशी झाली तसं वाचन माझ्यावरती घडलं असं मला वाटतं. त्यामुळे वाचनाची आवड निर्माण झाली. सगळ्यांनी प्लीज खूप पुस्तकं वाचा, आपल्या मुलांना खूप पुस्तकं वाचण्याची सवय लावा. मला कळत नाहीये हे बोलणं खूप सोपं आहे, कारण आता मला खूप प्रॉब्लेम होतोय माझ्या मुलीला हे समजवताना की मोबाईल न हातात घेता कसं पुस्तक वाचायला पाहिजे. तर हा संघर्ष आता माझाही घरात सुरू आहे, पण तो थोडंसं आपण स्वतःला त्रास करून ते करूयात, कारण पुढच्या पिढीसाठी हे खूप महत्वाचं असं वाटतं मला. मोबाईल बद्दल खूप सुंदर तुम्ही इशारा दिलेला आहे. आपण खूप वाचन केलेलं आहे आणि ते सगळं आपल्या मालिकेच्या ह्याच्यातून विषय जसे तुम्ही निवडता त्याच्यातून ते दिसतंच. जशी देवमाणूस सिरियल होती मला, किंवा लागेल होती सिरियल. लागेल तर खूपच लोकांना आवडत होती, माझ्या आईला सुद्धा ती सिरियल आवडत होती. माझे वडील मेजर होते त्यामुळं तो आणखी घरातला जिव्हाळ्याचा विषय होता. मला असं तुम्हाला विचारायचं आहे की साताऱ्यामध्ये खूप नामांकित असे लेखक आहेत. उदाहरणार्थ राजेंद्र माने आहेत, यशवंत पाटणे सर आहेत, अनेक लोक आहेत इथे. तर या लेखकांचा कधी तुम्ही विचार करणार आहात का? किंवा ज्यांची एखादी कादंबरी? नाही, आता मी स्टेजवरच बोलेन मग यांना. मी कॉल लिस्ट दाखवू शकते, माझा फोन दाखवू शकते. मी ह्या माणसाला केलेले फोन, इतक्या वेळा मी ह्यांना फोन केले. प्रताप सर, तुम्ही दुनियेसाठी लिहिताय, तुम्हाला काहीतरी वाटायला पाहिजे. म्हणजे आधी तर मी सुरुवातीला सर प्लीज लिहिता का, मग त्याच्यानंतर सर तुम्हाला काहीतरी वाटायला पाहिजे, वरती मी गेले होते की आपण तुम्ही सातारचे आहात, मी सातारचे, तरी पण तुम्हाला माझ्यासाठी काय लिहायचं नाहीये. मग ह्या लेवलवर गेली. मग झीच्या ऑफिसमध्ये भेटली की पळून जायचे मला बघून. ते मग असे कसे म्हणाले आम्ही एखाद वेळेला झीला भेटलोय, तसं नाहीये. ते मला झीच्या ऑफिसमध्ये बघता क्षणी ते युटर्न मारायचे आणि ते पळून झाले, बापरे आली ही, असं होतं ते. असं काही आम्ही भेटलो असं काही नाही झालेलं. पळापळीचा कार्यक्रम व्हायचा आमचा आणि यांचा, कारण ह्यांना वाटायचं की आता ही माझ्या मागे लागणार आणि मला म्हणणार माझ्यासाठी कधी शो लिहित आहे. तर नाही आता वचन, आपल्याकडे वचन हे इतकं कमाल ठेवले ना सिरियलला. तर नक्की लिहिन मी, याचं आहे तुमच्यासाठी खरं तर. परंतु संभाजी महाराज लिहिल्यानंतर मी तसं तब्येत माझी खराब झाली होती, तुम्हालाही माहिती आहे. मग तेवढ्यासाठी मी सोडलं ना तुम्हाला. मी नाही पळापळी नाही नंतर केली ना मला. परंतु आता मी लिहू शकतो तुमच्यासाठी. परंतु माझा प्रश्न असा आहे की साताऱ्यातील काही माध्यमात मला आवडेल 100% करण्यासाठी, का नाही. विशाल कदम जो देवमाणूसचे डायलॉग्स लिहितो, आता सर्वज्जीचे डायलॉग्स ह्या मुलीने खूप छान इथे परफॉर्म केले. थँक्यू सो मच. खूप अवघड आहे बरं का ते करणं. हो, पण ते केलं तर ते सगळे डायलॉग्स ज्या मुलाने लिहिले, विशाल कदम तो सातारचा मुलगा आहे, आणि अभय सिंह जो आता आप्पीएमचे कलेक्टर लिहितोय तो सांगलीचा मुलगा आहे. तर असे खूप माझ्याकडे रायटर्स आहेत. ऋषिकेश तुराई तो पण सांगलीचा होता. तर आता माझ्याकडे तेजपाल वाघच्या ज्याने लागीर लिहिली सातारा. तर असे खूप सातारचे रायटर्स ऑलरेडी माझ्याकडे काम करतात आणि मला 101% आवडेल. सर प्लीज माझ्यासाठी हा ऑनर असणार आहे, तुम्ही माझ्यासाठी लिहा. माझा आणखी एक असा प्रश्न आहे की सध्या मराठी चित्रपटसृष्टीची अवस्था थोडीशी केविलवाणी आहे. विषय खूप चांगले आहेत, प्रतिसाद तेवढा मिळत नाही. आपण जसं सिरियलच्या माध्यमातून जसा एक छोटा पडदा तुम्ही व्यापून गेलात, तसं मोठ्या पडद्यासाठी तुम्ही काय तुमच्या काय मनात आहे का, आणि तुम्ही करावं असं मला वाटतं? नाही, मलाही असं वाटतं. आणि मी काहीतरी स्वतःच लिहिती आहे, सुरुवात केली आहे मी. पण ते स्क्रिप्ट व्हायला आणि ते फ्लोअरवर जायला थोडासा वेळ लागेल. पण 2025 संपेपर्यंत कदाचित वज्रची मोठी पहिली कलाकृती येईल लोकांच्या समोर. छान. अनेक प्रश्न मिटतात स्वतः तुम्ही आल्यामुळे. इथे लेखकांना लिहिण्याचं वज्रमूठ मिळेल आणि दिलेला शब्द न पाळला असं वाटलं असं तर ते पाळतील असं वाटतंय. आम्हालाही असं वाटतं की खूप दिवसांनी एखाद्या काही गोष्टी भेटल्या तर त्या चांगल्या होतात. वनराज मगाशी त्यांनी एक शेर मारला, माझाही जरा खिशात एक शेर ठेवलाय. तो असा आहे, दिल दिया तेरे प्यार की हत्ती, चांद गई ऐतबार की हत्ती, मर गए लेकिन खुली नहीं आंखें, श्वेताताई वो आपके इंतजार की हत्ती.
आज अनेक प्रश्न मिटत आहेत. आज वाचन संस्कृतीचं बळ तुम्हाला सांगण्यासाठी श्वेताताई इथे, या मातीतला सुगंध सांगण्यासाठी संबंध महाराष्ट्रभर ज्या बोलीभाषेला, मी बोलीभाषेवर येतो आता, सातारची एक विशिष्ट बोली भाषा आहे. अरे भावा लय, हे जे शब्द आहेत हे आजही अजय चिखली या नावानं ओळखले जातात. हे का तुमचं फार मोठं यश आहे. अनेक जणांची नावं विसरतात, पण त्यांची जी सिरियल मधली नाव आहेत त्याच नावानं ती अजरामर होतात. आज मला एक गोष्ट अशी प्रश्न विचारायचे, ह्या क्षेत्रामध्ये जात असताना मधला एक प्रश्न राहिलाय की रस्त्यानं जाणाऱ्या एका प्रेग्नंट स्त्रीची, ती कोणतीही कुणाची तुमची नाही, संवेदनशील हळव्या मनाची सातारच्या मातीतली आजच्या 12 जानेवारीला एक जिजाई कशी असते ते तुम्हाला सांगतोय. लक्षपूर्वक ऐका, स्वतःचे मोबाईल बंद करून. एक सेलिब्रिटी रस्त्यानं स्वतःच्या 4 चाकीनं चालली आणि तिनं पाहिलं की एक 9 महिने 9 दिवस पूर्ण झालेली एक महिला आज रस्त्याच्या कडेला इवळते. तिला हॉस्पिटलवर जाण्यासाठी फार वेळ लागतोय. तो किस्सा आपण त्यांच्या तोंडून ऐकूया. मला म्हणजे खरं तर मी प्रेग्नंट होते त्यावेळेला, पण मला माहिती नव्हतं की मी प्रेग्नंट आहे. आणि आमचा एक व्यवहार होता, त्याच्या सह्या होत्या, म्हणून मी एका ठिकाणी होते का तहसीलदार ऑफिसच्या बाहेर, आणि गाडीत बसले होते की गर्दी नको माझ्यामुळे, उगाच जास्त ऑफिसमध्ये गोंधळ नको. माझा जेव्हा टर्न येईल त्यावेळेला मी गाडीतून उतरेन आणि सह्या करायला जाईल. तर गाडीत बसलेले असताना रस्त्याच्या कडेला गाडी पार्क होती आणि मला असं कळलं की एक बाई होती आणि तिच्या बाजूला एक यंग बाई होती जी प्रेग्नंट होती, बरोबर होती, आणि कळत होतं की तिला कळा सुरू झालाय. आणि रिक्षाने काही नाही, ती चालत चालली होती, ती बाई तिला चालत घेऊन जात होती. तर मला असं कळलं नाही की गेली चालत आणि ते परत दोघे चालत आल्या. तर मला बाहेर असं एक सरकारी हॉस्पिटल दिसत होतं, तर मला असं वाटलं की त्या गेल्या, आता त्या हॉस्पिटलमध्ये जातील. जाताना बघितलं आणि त्याच्यानंतर पुन्हा मी गप्पा मारत होते, माझ्या बहिणी होत्या, आणि मी त्याला परत येताना पाहिलं. तर मला कळलेच नाही परत का आले, हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हायला पाहिजे होतं, हिला कळा सुरू झाल्या. आणि ती बाई तिथे रस्त्यावर बसली आणि जोरजोरात ओरडायला लागली आणि रडायला लागली. मला काही कळेना आणि लोक उभी आहेत, तमाशा बघतात, पण कोणी काही मदत करेना. मी गाडीतून खाली उतरले, माझी ओढणी होती, त्या ओढणीने मी आधी धरलं. त्या बाईला म्हटलं तुमचा पदर घ्या समोर, आणि मला काही कळेना. मग मला तिची सासू होती, तिने सांगितलं की त्या सरकारी दवाखान्यात तिला ऍडमिट करून घेतलं नाही. बरं, आत्ता परिस्थिती अशी होती की त्यांना उचलून आम्ही तिथं घेऊन जाऊ शकत नाही त्या सरकारी दवाखान्यात. तर मी म्हणजे काय असतं माहिती नाही, पण कुठनं काय बळ मिळतं आणि कसं होतं, आणि मला ह्याच्यातलं काहीही नॉलेज नाही. पण तिथे त्या वेळेला आमच्या ओढण्या धरल्या, 2 बायकांना आणखी बोलवलं, त्यांच्या ओढण्या धरल्या, माझ्या बहिणी होत्या, त्यांना गाडीतून खाली उतरवलं आणि तिथे रस्त्यावर त्याची डिलिव्हरी झाली. आणि मला आत्ताही मला असं हातमध्ये असे थरथर करते की मी तो विचार केला तरी की मला कळत नव्हतं. आणि ती नाळ होती अशी मोठी, आणि कधीतरी आपण ते पिक्चरमध्येच बघितलेले आपले संस्कार तेच, ते मला असं वाटतं उलटं धरायचंय, मध्ये बाळ रडेल, हे सगळं मी करत होते. आणि ती नाळ होती, ती नाळ कशी आता कापायची हे मला कळेना. तर मी ते बाळ असंच त्या सासूच्या हातात दिलं आणि मी पळत गेले त्या सरकारी हॉस्पिटलमध्ये. आणि मी तिथे त्यांना असं वाटलं अरे बापरे, श्वेता शिंदे इकडे कशा काय हे सगळं कळेपर्यंत मी तिथे इतक्या जोरात ओरडले, मला आता स्ट्रेचर पाहिजे आणि मला 4 माणसं पाहिजेत आत्ता या क्षणात. सो काही एक विलंब न करता ते लोक आले, त्यांना मी त्या स्ट्रेचरवर टाकलं, त्या बाळाला घेतलं, मी त्या हॉस्पिटलमध्ये गेले त्यांच्याबरोबर. त्या सगळ्या ह्याच्यात तिथे माझा नंबर लागला, जे व्यवहाराचं जे काही झालं त्याचं ते नंतर जाऊन मी काम केलं. पण त्या क्षणाला मी ते केलं आणि मला आजही त्या गोष्टीचा खूप आनंद आहे की आपल्यामुळे त्या महिलेला काहीतरी झालं असतं, पण ते झालं नाही, आपल्यामुळे ते वाचलं आणि ते बाळ जन्माला आलं आणि ते दोघंही सुखरूप आहेत. त्याचा मला खूप आनंद आहे. म्हणजे शरीरची निर्मिती करणं आणि एखाद्या निर्मितीसाठी आपलं योगदान देणं हे एखाद्या उत्तम आईलाच जमतं. आज मगाशी ज्या उल्लेख केला ते 2 मेजर इथे बसले, लागीर हा अतिशय संवेदन विषय. तुम्ही जर मिलिटरी ऑफिसिंगला गेलात तर प्रत्येक घराघरामध्ये एक सैनिक आहे, पण त्या घरामध्ये बेंडबाजा हा उशिरा वाजतो, कारण आजकालच्या मुली ह्या सैन्यातल्या माणसाला मुलगी द्यायला तयार होत नाही. हे सगळ्यात मोठं. तो विषय तुमच्या डोक्यात कसा आला? मराठा बटालियनच्या समोर तुम्ही गेलात,
त्यांची मनधरणी कशी केली, एवढ्या डिफेन्स मिनिस्ट्री समोर आपण त्यांना कन्व्हिन्स कसं केलं, हा चित्ततारा प्रसंग आम्हाला सांगावा. कारगिलला मी गेले होते. मराठी तारका हा कार्यक्रम होता ज्याच्यामध्ये सगळ्या मराठी अभिनेत्री परफॉर्म करायच्या आणि तो कार्यक्रम घेऊन आम्ही कारगिलला गेलो. तर कारगिलला परफॉर्मन्स केल्यानंतर प्रत्येकीचा काही डान्स होत होता आणि त्याच्यानंतर तिचं मनोगत ती व्यक्त करत होती. जसा मी माईक हातात घेतला तसं काय बाप रे, एवढ्या टाळ्या वाजायला लागल्या की मला काही कळेच ना. पण आपलं आत्मपरीक्षण असतं ना स्वतःचं, आपण काही एवढा भारी डान्स केलेला नाही की एवढ्या टाळ्या वाजायला पाहिजे. त्यामुळे माझ्या मनात खूप प्रश्न पडला की हे काहीतरी वेगळं आहे, काहीतरी होतंय. आणि मी जेव्हा माईक हातात घेतला तर मागून असा एक आवाज आला की मॅडम मराठीत बोला, प्लीज मराठीत बोला. आणि ते खूप असे शिस्तबद्ध आहेत सगळे असे. आणि अख्खा क्राऊड हा हे सगळे जवान होते, सगळं जो कोणी ऑडियन्स होता जवान होता. तर मग माझ्या लक्षात आलं, ट्यूब पेटली, म्हणजे किती लोक सातारचे आहेत. तर सगळे हात वर. आणि मला असं वाटलं क्या बात आहे, म्हणजे आपण कारगिलमध्ये कुठे, आपण साताऱ्यात जाऊन थोडस थंड आहे, बाकी काही नाही. तर असंच मला वाटायला लागलं. आणि मला त्याच्यानंतर मग मी त्याच्यावर गप्पा मारायला गेली. मग इतकं मला भारी वाटलं. मिलिटरी अपशिंगेमध्ये घरटी एक माणूस आहे तिथे आज सैन्यात भरती. आणि त्यावेळेला त्यांच्याशी बोलताना मला हे कळलं की लग्नासाठी मुलगी मिळत नाही. आणि त्यावेळेला मी तिथे जेव्हा त्यांचं काम पाहिलं तर मला वाटलं ह्यांच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे. मग जेव्हा मी परत मुंबईत आले त्यानंतर शांतपणे बसून विचार केला की आपण तर आपलं मुंबईत येऊन करिअर केलं, पण आपल्याला पण त्रास झाला साताऱ्यातून मुंबईला येऊन करिअर करण्यासाठी. एक विषय आहे जो साताऱ्यातला विषय आहे, एक विषय आहे की मला माझ्यासारख्या लोकांना स्ट्रगल करावं लागतं. या दोन्ही गोष्टीचा तोडगा निघू शकतो जर मी साताऱ्यात गेले तर. आणि म्हणून मी त्या दिवशी निर्णय घेतला की काहीही झालं तरी मी माझं स्वतःचं जे काही सुरू करेन प्रोडक्शन हाऊस ते मी मुंबईत सुरू नाही करणार, मी साताऱ्यात करणार. त्या दिवशी जीच्या ऑफिसला गेले आणि मला त्याच्या आधी तेजा भेटला होता, तेजपाल वाघ. आणि त्याला मी सांगितलं होतं की माझ्या मनात असं काहीतरी आहे. आणि तो म्हणाला की आपण ह्यांना घेऊन एक छान स्टोरी करू शकतो. तर आमची चर्चा झाली आणि मी म्हटलं चल आपण झी मराठीला ऐकवूया. आणि आम्ही झी मराठीला ऐकवलं. झी मराठीचे विशेष आभार, कारण त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला नसता. काय संबंध, पहिल्यांदा मी प्रोड्यूस करणार, सैन्यातला सब्जेक्ट, का टेलिव्हिजनला चालेल, साताऱ्यात कसं शूट होणार, या सगळ्याचा विचार न करता 15व्या मिनिटाला तो माणूस मला म्हणाला आपण हा शो करतोय, 1 मेला टेलिकास्ट होईल. तोपर्यंत माझ्या प्रोडक्शन हाऊसचं नाव काय ठरवायचं हाही विचार मी केला नव्हता. जेव्हा मला पेपर वर्क माझं सुरू झालं, कारण चॅनलमध्ये खूप पेपर वर्क करावं लागतं, त्यावेळेला माझी पळापळ झाली सुरू की आता बापरे आधार कार्ड हे ते. तर मला त्यांनी सांगितलं झी मराठीचे बिझनेस हेड, मी आवर्जून त्यांचं नाव घेऊन निलेश मयेकर म्हणून, त्यांनी मला सांगितलं की ऐका तुम्ही फक्त शोवर कॉन्सन्ट्रेट करा, हे पेपर वर्क वगैरे सगळं होत राहील. आत्ता महत्वाचं काय आहे तर आपल्याला शो आहे. तर खंडोबा नावाची सिरियल एवढी सुपरहिट झाली होती 7 वाजता आणि त्याच्यापेक्षा मोठा शो घ्यायचा ही माझ्या खांद्यावर एवढी जबाबदारी होती. पण ते तसं सुरू झालं आणि लागेरा आलं आणि मला असं वाटलं की म्हणजे सातारा पेटून उठला होता त्याच्या मागे आणि इतकी त्याला प्रसिद्धी मिळाली. हे सातारच्या लोकांचं एवढं प्रेम मिळालं, त्या शूटिंगच्या सेटच्या बाहेर एवढी गर्दी होती, म्हणजे मी विसरूच शकत नाही. आणि ती वेळ अशी होती की माझं बाळ इतकं लहान होतं तर मी ती कडेवरनं माझ्या खाली उतरायचीच नाही, कारण तिला सगळे नवीन नवीन माणसं दिसायची. तर तिला कडेवर घेऊन मी ते सगळी कामं केलेली. तिला मांडीत झोपायला घ्यायचे आणि माझ्या प्रोडक्शनचे लोक बसायचे माझ्याबरोबर मीटिंगला. तर अख्खा वेळ म्हणजे मला आठवतं मी 10-10 तास तिला कडेवर घेऊन फिरवले. मग हळूहळू तिला तिथल्या म्हशी, कोंबड्या, हे सगळं कुत्रे, हे सगळे तिचे फ्रेंड्स व्हायला लागले. मग त्याच्यानंतर चांदवडीतले मग पहिली तिची शाळा म्हणजे अंगणवाडी. माझं म्हणणं शिक्षण आहे, कुठेही शिक्षण तेच मिळणार, तिने फक्त जाऊन बसणं हे माझ्यासाठी महत्वाचं आहे. मग ती ऍटलिस्ट असं अर्धा तास तरी जाऊन खेळून यायची किंवा असं काहीतरी ते सुरू झालं. मग चांदवडीतले सगळ्या छोट्या छोट्या मुली तिच्या मैत्रिणी झाल्या आणि त्या कोंबड्या पण तिच्या मैत्रिणी झाल्या. कोंबड्या अशा कुठेतरी जागा शोधतात आणि अंड घालतात, तर त्या डालग्यात जाऊन बसायच्या, ही डालग्याच्या बाहेर बसायची.
आत्ता ही कोंबडी अंड देणार, मग मी अंड घेणार. त्या म्हशीची धार काढायला आमचे जगुदा म्हणून होते, ज्यांच्या घरी आम्ही शूटिंग करायचो. ते म्हशीची धार काढायला ही हिचा पहिला नंबर, कारण हिला दूध इतकं आवडायचं. तर ते पहिलं तिचं म्हणणं ते फेसवालं दूध पाहिजे. आता ह्याच्यात मला नंतर एक प्रॉब्लेम झाला की नंतर रोज तिला फेसवालं दूध मी कुठनं आणू, कारण नंतर मी इथे आले, साताऱ्यात आले, मग पुण्याला गेले. पण ते अंड तिला आजही गावठी अंड आणि ते तांदवडीतलीच अंडी तिला कळतात. आजही माझ्यासाठी पिठातनं घालून त्या आजी आहेत, आता 93 वर्षाच्या आहेत. आणि मी त्यांना भेटण्यासाठी म्हणून तिला तिथे घेऊन गेली परत, त्यांना भेटवण्यासाठी म्हणून. तर त्यांनी मला बघितल्यानंतर मला म्हणाल्या, मॅडम तुमचं बाळ कुठे आहे? तर ती माझ्या शेजारी उभी होती. म्हटलं बाळ हे आता एवढं मोठं झालंय. पण तिला म्हटलं ह्यांचा आशीर्वाद घे, ह्या अशा वाकलेल्या आजी आहेत. पण मी जोपर्यंत माझी मीटिंग संपून येत नाही तोपर्यंत काटे घेऊन का होईना पण तिच्या मागे मागे फिरायचं आणि तिला सांभाळायचं. तर किती हा सपोर्ट असावा, म्हणजे हा सपोर्ट नाही आहे तर आईला मिळाला तर आई काय करणार. आणि मला असं वाटतं माहेरचीच माणसं हक्काने करू शकतात. जशी माझी आई माझ्या पाठीशी उभी राहिली माझं बाळ सांभाळायला आणि त्याच्यामुळे लागिरं घडलं. तर अशा सगळ्याच लोकांचा कुठल्या ना कुठल्या ह्याने वेने याच्यासाठीचं कॉन्ट्रीब्युशन आहे. कारण एवढी मोठी कलाकृती अशी एकट्या कुणी घडत नाही. ते सुचणं, ते इथे येणं आणि लोकांनी त्याला डोक्यावर घेणं, असं सगळ्याच गोष्टी त्याच्यासाठी. खरं तर खूप निर्मिती प्रक्रिया जी आहे ना ती खूप अवघड आहे, आणि विशेषतः सिरियलची निर्मिती प्रक्रिया फार अवघड आहे. मला एक प्रश्न असं विचारायचा आहे की देव माणूस का करावं असं वाटतं आणि कसं सुचलं? इथे नाही सांगायला पाहिजे मी. काहीतरी वेगळं करायचं. सगळ्या लव्ह स्टोरीज चालू होत्या, काहीतरी वेगळा विषय करायचा म्हणून माझ्या डोक्यात खूप सतत ते सुरू होतं. एका पोलिसांच्या कार्यक्रमाला मी चीफ गेस्ट होते, प्रमुख पाहुणे म्हणून बसले होते आणि माझ्या बाजूला होते सीबीआयचे कन्वर्ट साहेब. तर ते त्यावेळेला एका केसवरती काम करत होते आणि मी ती चर्चा ऐकली आणि उत्सुकता म्हणून मग मी ते विचारायला लागले. तर मी त्यांना म्हटलं मी उद्या तुमच्या ऑफिसला येऊ का? तर ते म्हणाले की नाही नका येऊ मॅडम. म्हटलं ओके मी येते. तर ते म्हणाले, त्यांना असं वाटलं की मी चुकीचं ऐकलं. मग ते मला परत निघता उठल्यानंतर आमचं भाषण झालं, त्यांचं भाषण झालं, माझं भाषण झालं, सगळंच झालं आणि परत आम्ही निघालो. तर ते म्हणाले की त्यांना असं काही खरं वाटेल. आता निघता मी त्यांना म्हणाले हा मग उद्या भेटू आपण. ते म्हणाले की नाही मॅडम ते नाही, जरा मी उद्या बिझी आहे. नाही म्हटलं काय टेन्शन घेऊ नका, मी येतेच आहे उद्या. त्यांचा नाईलाज झाला. त्यामुळे मी जायला लागले, एक केस स्टडी केली आणि मला असं वाटलं की ते त्याचा डेली सोप करायला पाहिजे. त्याच्यासाठी कुटुंब आलं पाहिजे, मग काही गोष्टी आल्या पाहिजे, इंटरेस्टिंग कॅरेक्टर्स आले पाहिजेत त्याच्यातले. आणि मग त्याच्यातनं ते सगळं घडत गेलं. परत तेच मी झी मराठीच्या समोर गेले विषय ऐकवायला. त्यावेळेला माझं मिसेस मुख्यमंत्री पण सुरू होतं झी मराठीला आणि असे ते लोक सगळे बसले होते आणि मी त्यांना विषय ऐकवायला गेले. मी विषय ऐकवला, एक माणूस मर्डर करतो आणि नंतर आपण शोधून काढायचंय आणि ते असे कन्फ्यूज होते. मग मी परत एक पेन घेतला आणि बोर्डवरती असे सगळे कॅरेक्टर्स मांडले त्याच्यामध्ये, सर्वची हे ते सगळे की असं असेल असं असेल असं असेल. एक माणूस मुंबईत मला पळून इथे आला, असं सगळं केलं आणि मी परत वळून मागे बघितलं. तर नशीब ते लोक होते तोपर्यंत, मला वाटलं निघूनच जात आहेत का काय. तर ते माझ्याकडे असे बघत होते. तर मी लगेच पेन खाली ठेवला. म्हटलं ऐका ना, हे जे काय मी सांगितलं ते सगळं विसरून जा. कारण मला वाटलं आहे ती सिरियल बंद करतात का काय, बाईच्या डोक्यावर परिणाम झाला असं त्यांना वाटायला नको. म्हटलं नाही मला काहीच म्हणायचं नव्हतं, आपण नंतर भेटू, आपण हे कंटिन्यू करू. माझा शो जो चालू आहे तो मस्त चालू आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. मला आपलं असं चुकतच वाटलं की ह्याचं काहीतरी होऊ शकतं म्हणून मी आपल्या आली. तर ते म्हणाले की ते असं परत शांतपणे माझ्याकडे बघत राहील. ते म्हणाले तुम्हाला विश्वास आहे? म्हणजे मला असं वाटतंय की हे होईल, पण ठीक आहे म्हणलं, त्याचा काही आग्रह नाही. आणि परत तसंच झालं. 10व्या मिनिटाला त्यांनी मला सांगितलं आपण हा शो करतोय. हे नशिबाने होत गेलं आणि त्याच्यातली सगळी पात्र इतकी सुंदर रंगत गेली. स्वप्नील गांगुर्डे आणि विशाल कदम हे त्याचे लेखक होते. पद्मा शिंदे चॅनलकडनं त्याच्या EP होत्या. तर ह्या सगळ्यांनी मिळून त्याच्यावरती एवढं काम केलं आणि तो लॉकडाऊनमध्ये आम्हाला त्याच्यावरती खूप काम करायला खूप छान वेळ पण मिळाला. तर त्याच्यामुळे ती
सगळ्यांच्या मेहनतीने ती कलाकृती आली आणि मला वाटतं पहिल्या 10 एपिसोडमध्ये सुपरहिट शो होता तो. खरं तर ही मुलाखत अशीच रंगत राहणार आहे, परंतु मी काल परवा कवी संमेलनामध्ये सातारच्या मातीच्या विषयी मी म्हटलं होतं गंगावणे साहेब की सातारच्या मातीविषयी बाहेरची माणसं असं म्हणतात की ह्या की चिटी शिट्टी बेटी पीछा नाही छोडती. हे संदीप भन्साळीनं त्यांना सांगितलं तर ते कबूल करतील. अगदी अगदी. वामिका जी आपली कन्या आहे, आपली मुलगी जी वामिका आहे, त्या वामिकावर आपलं प्रचंड प्रेम आहे आणि तुम्ही त्यासाठी मधला जो काळ होतो तो सातत्यानं तिच्याबरोबर दिला. वामिका ही कदाचित आणखी पुढच्या 50व्या ग्रंथ महोत्सवाला तिची मुलाखत, कारण ती ग्रंथांच्या गर्भसंस्कारानं तयार झाली ना, बरोबर आहे ना सातारकर? आणि याच मातीचं ते वैशिष्ट्य आहे. कदाचित वामिकाची मुलाखत पुढचे वारसदार आमचे ग्रंथ महोत्सवाची घेतील. ही 24 वर्ष आमची साधना चालू आहे, आम्हाला फार त्याचा आनंद आहे. या क्षेत्रामध्ये ऑडिशन देण्यासाठी मगाशी सांगितल्या पद्धतीनं श्वेता खरातनं तसं मुंबईला जायची गरज पडत नाही. पण या क्षेत्रामध्ये भूमिका मिळावी, ऑडिशनला रांग लागलेली असते. अशा वेळी या तरुणी ज्या आहेत का नाही, त्यांची फसवणूक होऊ नये या क्षेत्रामध्ये, त्यांच्या कुणी भावनेची कुणी विश्वासघात करू नये, यासाठी एक नंदा दीपस्तंभ म्हणून आपली भूमिका काय असेल, आपण काय सांगाल या तरुणांना? मला असं वाटतं फसवणूक ही फक्त याच क्षेत्रात होत नाही, प्रत्येक क्षेत्रात होते. मग ती एअरलाईन इंडस्ट्री असो, कॉर्पोरेट क्षेत्र असो, तुमचं काहीही असो, तुम्ही तुमच्या संस्कारांवर विश्वास ठेवायला पाहिजे आणि प्रत्येक आई वडिलांनी पण त्यांच्या मुलांवर. ह्या गोष्टीसाठी कधी कुणी तुमच्याकडे पैसे मागितले, जसं सैन्यात भरती होण्यासाठी पण आम्ही हा विषय दाखवला होता. आमचे मामा आहेत लागेरमधले इथे, तर त्याच्यामुळे संतोष पाटील थँक्यू. मी त्यांच्यासाठी आमच्या प्रत्येक सिरियल मध्ये रोल आम्ही लिहितो आवर्जून, कारण संतोष पाटील हे वज्राच्या शो मध्ये असलेच पाहिजे असा आमचा हट्ट असतो. तर संतोष सरांना पण माहितीच आहे. म्हणजे तर सैन्यात पण भरती करून घेण्यासाठी पण पैसे मागितले जातात. अशा काही एजन्सीज आहेत किंवा तसंच आहे आमच्याकडे पण, की तुम्हाला आम्ही काम देतो पण आधी एवढे पैसे द्या. माझं असं म्हणणं आहे की कुणीही हे जर करत असेल तर ते ऍब्सोल्युटली चुकीचं आहे. कधीच कुणालाही तुम्ही पैसे देऊ नका. पैसे देऊन तुम्हाला कामं मिळत नाहीत. मुलींना मी आता खूप ओपन बोलते की हा माझ्याबरोबर कॉम्प्रोमाइज कर, मग मी तुला रोल मिळवून देतो. काहीही गरज नाही. तुमच्यात जर टॅलेंट असेल तर तुम्हाला तो रोल मिळणार आणि तुम्हाला जर तो रोल तुमच्या टॅलेंट नाही आहे तर तो नाही मिळणार. लवकर मिळेल, उशिरा मिळेल, थोडा आणखीन उशिरा मिळेल, ते आपल्याला माहिती नाही कधी ती वेळ आहे. पण जर असेल, इफ यू आर टॅलेंटेड आणि हार्डवर्किंग, तर तुम्हाला 100% रोल मिळणार. कधीच ऍब्सोल्युटली कॉम्प्रोमाइज या शब्दावर मला तर वाटतं मुलीने कुठल्याही इंडस्ट्रीमध्ये झोपू नये. आणि मी तर साताऱ्यातून गेले होते, छोट्या शहरातून किंवा काय, मी आयुष्यात कधी झोपले नाही. मला प्रचंड अभिमान होता त्या गोष्टी की जे काय आहे ते मी माझ्या टर्म्स अँड कंडिशन्स वरती काम करणार, कारण मी माझ्या कामात इतकी चोख होते की तिथे मला धरून दाखवा तुम्ही. आजही मी जेव्हा निर्मिती करते तर मी इतके चोख एपिसोड देते. त्यामुळे माझं म्हणणं असतं की तुम्हाला माझ्याबरोबर कॉम्पिटिशन करायचे, माझ्या कामात करून दाखवा. हिंमत असेल तर फील्डवरती भेटा. हेच आहे माझं गुरुमंत्र. त्यामुळे माझं असं म्हणणं आहे, स्वतःवर विश्वास ठेवणे, हार्डवर्क करणे, कुठल्याही क्षेत्रात काही प्रॉब्लेम नाही. श्वेताताई, तुम्ही म्हणताय ते सगळं बरोबर आहे. म्हणजे मी सुद्धा हे क्षेत्र इतकं जवळून पाहिलेलं आहे आणि तुम्ही जे काय आता 2 शब्द सांगितले त्या सगळ्या समोरच्या मंडळींना, ते त्यांच्या आयुष्यासाठी ही एक शिदोरी राहणार आहे. आज या ठिकाणी तुम्ही आलात म्हणजे प्रदीप सर मला वारंवार म्हणत होते की श्वेताताईंनी या ग्रंथ महोत्सवामध्ये यायला हवं आणि ती अशक्य गोष्ट होती, कारण मला माहिती होतं की तुमचं शेड्यूल काय कसं असतं. ते एक सिरियल मी लिहिली तर मला चालता येत नव्हतं. असे बरेच दिवस अशी परिस्थिती होती माझी.
आणि मी अनेक सिरियल नाही म्हटल्या बरं का श्वेताताई, खूप सिरियल नाही म्हणालो, कारण मला ते त्याचं जे टायमिंग आहे किंवा त्याची जी वेळ पाळावी लागते ना ती खूप अवघड गोष्ट आहे. आणि ते माझं करून झालं होतं. मी जवळजवळ आता 4-4.5 एपिसोड लिहिले, हिंदीची सिरियल लिहिली, मराठी, तर ते खूप अवघड होतं. त्यामुळं प्रदीप सरांनी मला जेव्हा सांगितलं की अरे श्वेताताई फोनच घेत नाही, श्वेताताई येतील का किंवा ते कसं शक्य आहे, शक्यच नाही, तर माझी एक कळकळीची विनंती, मी जेव्हा श्वेताताईला सांगितलं की श्वेताताई ग्रंथ महोत्सव फार मोठा आहे, त्याला फार मोठी परंपरा आहे, श्री चिटणीस असतील, डॉक्टर यशवंतराव पाटणे असतील, राजेंद्र माडे असतील, अनेक सर इथे मेनकुदे सर आहेत, हे खूप मोठमोठे लोक आहेत आणि इथे खूप मोठमोठ्या लोकांनी इथे येऊन हजेरी लावली. मी प्रदीप सरांना म्हटलं मी प्रयत्न करतो, विचारतो, कारण अगोदर आता त्यांनी किस्सा सांगितला आहे की मी त्यांना नाही म्हणालो किंवा मी माझ्या काही मजबुरीमुळे. करेक्टच किस्सा आहे तो, किस्सा चुकीचा हे काही म्हणू दे. तर त्या मानतील का नाही किंवा पण त्यांनी उदार मानणं, त्यांनी हे आमंत्रण स्वीकारलं. आणि प्रदीप सर तुम्ही खरंच हे तुमच्या मनात हे जे नाव आलं ते आज सार्थकी लागल्यासारखं मला वाटतं. ग्रंथ महोत्सवाला की मी लक्ष ठेवून असतो वर्षभर, आणि त्या कार्यक्रमाला सुद्धा त्यांच्यापेक्षा या कार्यक्रमाचं नाव 24व्या ग्रंथ महोत्सवात हे श्वेतपर्व आहे हे सातारकरांना ठणकावून सांग, माहीतच आहे पण ठणकावून सांगण्यासाठी आजचा हा प्रयोग आला. एक पत्र श्वेताताई तुमच्या नावाचं आले, सचिन माने ते पत्र देतील, आमच्या स्पेशालिटी नाही का पत्राची. ते पत्राचा मजकूर असा आहे, ते कोणी लिहिलंय ते मला माहित नाही, पण साताऱ्याच्या मातीनं श्वेताताईंना पत्र लिहिले तेवढं लक्षपूर्वक आहे. कुणी लिहिले साताऱ्याच्या, ती बोलू लागली. एकेरी शब्द हा मातीनं वापरलेला, आईनं वापरलेला आहे. प्रिय श्वेता, सप्रेम नमस्कार. तुझा आज म्हणे ग्रंथ महोत्सवात कौतुक होणार आहे, आज तुझा सन्मान होणार आहे. खूप छान प्रसंग आहे बरं का. आज माता आणि माती यासाठी तू केलेले प्रयत्न, त्यांचा आज ग्रंथ महोत्सवात चीज होणार आहे. श्वेता, तुझ्यातली कवयित्री मी तेव्हाच, तुझ्यातली अभिनेत्री तेव्हाच, तुझ्यातली निर्मिती मी तेव्हाच ओळखली होती जेव्हा तुझ्या आईनं तुझी नाळ तिच्या पोटातून माझ्या पोटात घातली तेव्हा. आणि तेव्हाच तिची नव्हे तर या साताऱ्याची मातीची कूस उजवली गेली हे मला तेव्हाच समजलं होतं. श्वेता, खूप कष्ट करतेस बरं, तीनही पातळीवरती तू जगतेस, तीनही गावामध्ये तू घर करतेस. अगं 3 ठिकाणी घर आहे, कोण म्हणतं तुला? इथल्या प्रत्येक रसिकाच्या घरात मनात तुझं घर आहे, ते घर फार मोठं आहे. श्वेता, आज तुझा म्हणे ग्रंथ महोत्सवात सन्मान होतोय ना, तुझ्या परिसाच्या स्पर्शानं अनेक मुलं तयार होतील बघ, आणि तीही श्वेता शिंदे होती. श्वेता, खूपच देश बरं का. संदीप सरांच्या बरोबर तुझा संसार आणि एकत्र कुटुंब पद्धतीत राहण्याची तुझी कमाल आज प्रत्येक गृहिणीनं स्वीकारलं ना तर खरं संक्रांतीचं वाण तिला मिळेल. आणि ती नुसती रूपवान होणार नाही तर ती प्रत्येक आई गुणवान होईल, एवढं मात्र नक्की. ग्रंथ महोत्सवात आलीस ना, गरोदरपणा पुस्तकं वाचलीस ना, आणि ती वामिका नावाची मुलगी तू दिलीस ना या मातीला, तू लक्ष्मी झालीस ना. खूप कष्ट करतेस, आज साताऱ्यात, उद्या पुण्यात, परवा मुंबईत एका वेळी 4-4 सिरियल, हजारो तरुणांच्या कुटुंबांची मायबावली झालीस. तुझ्या वज्रमुठीने तू वज्र फाउंडेशन सुरू केलं, आईचा आदर्श उद्योजिका झालीस. वामिकावर पुस्तकांचे संस्कार आहेत ना, पुन्हा कधीतरी ग्रंथ महोत्सवात तुझा सत्कार होईल ना, तेव्हा सुद्धा मला आनंद होईल. तुझ्या गालावरची खळी अशी चिरंतन राहिली पाहिजे, आणि तुझं निरागस हास्य साताराकरांच्या टीव्हीच्या सिरियल मधनं प्रत्येक घराघरामध्ये उतरेल, हीच अपेक्षा तुझी फक्त साताऱ्याची मात. धन्यवाद. हे पत्र श्वेताताईंना आम्ही एवढ्यासाठीच देतोय की श्वेताताई, आज आम्हाला फार आनंद होतोय. ग्रंथ महोत्सवात आम्ही नेहमी कलावंतांना असं देतो, आज आम्हाला घरच्याच एका गृहिणीला आज हे पत्र आम्ही देण्याचा आनंद मला मिळाला. बोलणार शेवटचा प्रश्न नाही विचारणार, पण एक 5 मिनिटाचे फक्त रॅपिड प्रश्न विचारतो.
चालेल ना? ओके. आवडतं गाव? सातारा. रॅपिड नाही, स्लो नाही, काय कसं. मी पुणे विचारणार होतो, पुणे जिथे काय गुन्हे, पण तसं नाही झालं बरं का. पुणे का सातारा? सातारा. कोणता पडदा आवडतो, मोठा की छोटा? छोटा. छोटा. खूप प्रेम असणारी माणसं, संदीप सर का वामी का? आतापर्यंत बरोबर होत होतं माझ्याबरोबर. रॅपिड प्रश्न आहे. संदीप सर. संदीप सर. अरे वा, टाळ्या वाजवा. म्हणजे पुढच्या भविष्य काळात स्त्रियांचं 50% पेक्षा आरक्षण जर पुढे जरी गेलं तरी पुरुष आधार केंद्र संदीप सरांना मी अध्यक्ष करून त्यांच्यामुळेच वामिका मिळाली. कोण आवडतं, सासू आवडते का नणंद? नणंद नाहीच आहे मला, त्यामुळे सासू. सासू. वाक्या शब्द. कोणती शेळी आवडते, देव माणूस की लागलं? आई आईला तुम्ही विचारताय 2 मुलांपैकी कुठलं मुल आवडतं? लागेल. आवडता अभिनेता सचिन पिळगावकर का अशोक सराफ? अशोक सर. अशोक सराफांची कोणती गोष्ट तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये, उपप्रश्न आहे, कोणती गोष्ट तुम्ही आज आयुष्यात आचरण करताय त्यामुळे तुम्ही पुढे जाता? एक मंत्र जो त्यांनी मला शिकवला काम करत असताना, एक 4 ते 5 वर्ष होते जेव्हा मी सतत सलग त्यांच्याबरोबर काम करत होते. नाटक होतं, 3 सिनेमाज होते. वेळेवर येणे, ट्रॅफिक वगैरे ही सगळे काही कारण नसतात, तुम्ही वेळेवरच यायचं असतं. ट्रॅफिक असतंच असं त्यांचं म्हणणं असायचं. आणि उठायला उशीर झाला, ट्रॅफिक, कशात तरी मी अडकलो, हे असूच शकत नाही असं त्यांचं म्हणणं होतं. हे होऊच शकत नाही कलाकारांसाठी, हे कधी व्हायलाच नाही पाहिजे. आणि हे मी त्यांच्याकडनं शिकले. आणि त्या दिवसांनंतर मी 99% मी माझी वेळ पाळतेच पाळते, काहीही झालं तरी, किंवा ॲटलिस्ट फोन करून बघते की काय इश्यू आहे का. आणि एक म्हणजे ॲक्टिंगशी रिलेटेड, की ॲक्शनपेक्षा रिॲक्शन महत्त्वाची, जे मला अशोक मामांनी शिकवलं. आणि त्याच्यानंतर मला त्या नाटकाला अवॉर्ड्स मिळाले. ते सगळं श्रेय फक्त मामांना जातं. धन्यवाद. ही मैफिल अशीच चालू राहावी असे तुम्हाला वाटते, पण समारोपाला गेलं पाहिजे आपल्याला. या सगळ्यांच्या मध्ये आज आपल्याकडे प्रमुख अतिथी म्हणून आलेले डॉक्टर शिवलिंग मेनकुदळे, हे रयत शिक्षण संस्थेचे सचिव आहेत, इन्स्पेक्टर आहेत, आणि डॉक्टर शिवाजीराव चव्हाणांचे विद्यार्थी. मगाशी आमचे 2 सत्कार राहून एवढ्यासाठी गेलेत की कोणत्या तरी नृत्यावरती एखादी तरी स्टेप द्यावी. या एका कबलीवर महेश आणि पूनम इथं बसलेले आहेत, परंतु त्यांचं मी म्हटलं, मी घाबरत त्या कडक आहेत, फार देवस्थान फार कडक आहे हे मला माहित आहे. आणि तरी सुद्धा हे सगळं माझं धाडस मी केलंय आणि ते तसे तुझ्या पूर्ण करतील. मी या आदरणीय डॉक्टर शिवलिंग मेनकुदळे सरांना मी विनंती करतो की आपण स्टेजवर यावं, आदरणीय श्री चिटणीस साहेबांनी वर यावं आणि महेश आणि पूनमचा यथोचित सन्मान करावा. त्यांना सर्टिफिकेट. आणि मला हे सांगायचंय की ग्रंथ महोत्सवचे सगळेच कार्यवाह मी प्रदीप सर तुम्हाला आणि प्रताप सर तुमचे मी विशेष आभार मानते, कारण ह्या दोघांनी मला फोन करून फॉलो घेऊन हे सगळं घडलं आणि मी इथे आले. तर ह्या सगळ्यांसाठी खूप मनापासून आभार. धन्यवाद. जागतिक मराठी परिषदेच्या अतिशय व्याग्र स्वरूपात असून सुद्धा आज इथं डॉक्टर मेनकुदळे सर आलेत. मी त्यांना विनंती करतो की या कार्यक्रमाला शुभेच्छा द्याव्यात आणि त्या 2 डान्सरचं सन्मान कराव्यात. मी प्रथम मेनकुदळे सरांना विनंती करतो की आपण या कार्यक्रमाला संबोधित करा. ग्रंथ महोत्सवाचं व्यासपीठ हे माझ्यासाठी खूप श्रद्धेचं स्थान आहे. त्याचं कारण असं की डॉक्टर शिवाजीराव चव्हाण सर की ज्यांनी या ग्रंथ महोत्सवाचा पाया घातला आणि वाचन चळवळ ही अधिक समृद्ध करण्याचा प्रयत्न ज्याने आयुष्यभर केला, ते चव्हाण सरांनी हा ग्रंथ महोत्सव सुरू केलेला होता.
आणि त्या ग्रंथ महोत्सवाचा किंवा चव्हाण सरांचा मी एक विद्यार्थी, खरं तर मी आणि यशवंत पाटणे सर हे सरांचे अतिशय लाडके विद्यार्थी. त्याचं कारण असं की ज्या विषयावरती चव्हाण सरांनी आयुष्यभर संशोधन केलं त्या विषयावरती आणखी खोलात जाऊन संशोधन व्हावं असं सरांना सातत्याने वाटायचं. आणि त्यासाठी म्हणून मला आठवतं की 49,000 कविता ज्या